Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Lord. I think so. This evening I'm addressing the youth. मला असं वाटतं की आज सायंकाळी सगळ्या तरुण वर्गाशी मी बोलत आहे ना. Amen. आमेन. Maybe some are very young, कदाचित काही खूपच लहान असतील, but you are heading to the road where you will be making a decision concerning your future life. पण होता होता ते लहान सुद्धा त्याच रस्त्यावर लागणार आहेत की जिथे जाऊन त्यांना आपल्या भवितव्याचा निर्णय काहीतरी घ्यावा लागेल. Where you have to think in terms of marriage as well. आणि जिथे तुम्हाला लग्न किंवा विवाह या सगळ्या गोष्टींचाही होता होता विचार तर करायलाच लागणार आहे. But right now, पण आता या वेळेला specifically I'm going to address to those who are the girls who are above 18 and the boys above maybe 20 and above. खास करून मी अशा मुलींशी बोलणार आहे की ज्या 18च्या पुढच्या आहेत आणि अशा मुलांशी की जे 20-21च्या पुढचे आहेत. Below that also you may learn some few lessons because you are heading towards that direction as well. आणि त्या खालच्या वयाचे पण जे कोणी असतील बसून घ्या, काही हरकत नाही, कारण तुम्हालाही ऐकून काही ना काही तर शिकायला मिळेलच. I'm going to speak on the area where you are of marriageable age. मी त्या भागावर बोलणार आहे की जिथं विवाहाचं तुमचं वय आलेलं आहे And you need to know whether you are heading on the right direction. आणि तुम्हाला कळायला हवंय की आता विवाहाचं किंवा लग्नाचं माझं वय हे आलेलं असताना ज्या मार्गात मी आहे तो मार्ग बरोबर आहे का, Or whether the person I'm going to date किंवा ज्या will be the right person to be my life partner. किंवा ज्या व्यक्तीला, ज्या मुलीला किंवा मुलाला मी डेटिंग करणार आहे माझ्यासाठी ते योग्य जीवन साथीदार बनतील का. Because कारण की wrong marriage will spoil your destiny. चुकीचं लग्न तुमच्या आयुष्याच्या दिशेची नासधूस करेल. And that's why म्हणून it's very important हे अतिशय महत्वाचं आहे. that whom you get married to, you need to know. लग्नाच्या वयात आल्यानंतर तुम्ही कुणाशी लग्न करताय हे तुम्हाला कळायला पाहिजे. So signs of how to marry the right person. तर योग्य व्यक्तीशी लग्न कसं करायचं याची चिन्ह. Signs of how to marry the right person. योग्य व्यक्तीशी लग्न जर करायचं आहे तर त्याची चिन्ह काय. Now these may not be all the points, आता हे जे काही मुद्दे मी तुम्हाला देणार आहे ते मुद्दे म्हणजे सगळे मुद्दे असं काही नाही. but by and by as I keep on taking youth meetings I am going to share with you. पण आता होता होता युथ मीटिंग मी घेणारच आहे आणि त्या युथ मीटिंग्स मध्ये मी तुम्हा लोकांना सांगत जाईन, बोलत जाईन, मुद्दे देत जाईन. We'll open our Bibles to Genesis 2 verse 18. उत्पत्तीचा 2रा अध्याय त्यातलं 18 वचन सगळ्यांनी आपलं बायबल काढा. उत्पत्ती 2:18. All the staff also kindly see that you are seated. सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफला माझी विनंती आहे की कृपया करून इथे सगळ्यांनी खाली बसा, So that you may all hear the word of God. म्हणजे देवाचं वचन सगळ्यांना ऐकता येईल. तर पूर्ण स्टाफनी इथे येऊन खाली बसून घ्या. And the Lord God said, it is not good that the man should be alone. I will make him an helpmeet for him. उत्पत्ती 2रा अध्याय 18 वचन. आणि यहोवा देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, मी त्याच्यासाठी त्याच्या योग्यतेचा मदतगार करीन. Praise God. देवाला धन्यवाद. So it is God's will तर ही देवाची इच्छा आहे that there should be a marriage. की विवाह व्हायला पाहिजे, लग्न झालं पाहिजे. ही इच्छा देवाकडून आहे. Because God established it. कारण की देवाने ही लग्न नावाची संस्था प्रस्थापित केलेली आहे. So we don't want to hide it. तर आपल्याला हे काही लपवायचं नाहीये. ते वय आल्यानंतर ते लपवायची गरज नाही. There's nothing to be ashamed of. त्यात लपवायची काही गरजच नाही. त्यात लाजायसारखं काय आहे, काही नाही. And these days, अलीकडच्या दिवसांमध्ये marriage has become more or less a gamble. लग्न मात्र थोड्या बहुत प्रमाणामध्ये जुगार खेळल्यासारखा जुगार झालाय. Especially for them who are unbelievers. आणि खास करून अशा लोकांसाठी की ज्यांचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर नाहीये, जे अविश्वासू लोक आहेत, त्यांच्यासाठी लग्न तर एक जुगार आहे. Sometimes when you get married to unbelievers, then it becomes a gamble. आणि कधी कधी अविश्वासू व्यक्तीशी जर आपलं लग्न झालं तर तो जुगारच होतो एक. But when you get married to believers, पण विश्वासू व्यक्तीशी जेव्हा आपण लग्न करतो at least you have the hope that you are starting at the same point कमीत कमी together. आपल्याला एक आशा असते की आपण दोघे जण मिळून त्याच एका पॉइंटवर सुरुवात करतोय. कॉमन गोष्ट असते. You are starting on the same foundation that is the Lord Jesus Christ. त्याच पायावर तुमची दोघांची सुरुवात होते, जो पाया प्रभू येशू ख्रिस्त आहेत.
You may know the other person for ages, आणि तो समोरचा व्यक्ती कदाचित तुम्हाला खूप दिवसांपासून वर्षांपासून माहित असेल, but yet, तरीही if it is not God's will, जर देवाची इच्छा त्यात नसेल you might end up with the wrong person. तर चुकीच्या व्यक्तीशी लग्न होऊन बसशील तू. And sometimes कधी कधी you may end up with the right person despite knowing them only for a little while. योग्य व्यक्तीशी तुझं लग्न होऊ शकतं, जरी तुमची ओळख फार थोड्या वेळेची असली तरी सुद्धा. असंही होऊ शकतं की खूप दिवसापासून माहित होता पण ते काही नीट निघालं नाही. असंही होऊ शकतं की थोडे दिवसच मी याला किंवा हिला ओळखत आहे पण ते लग्न छान जमलं. Are you getting me? असं दोन्ही होऊ शकतं. Some people have been walking steady for 5 years and yet after marriage they are not compatible. काही जण एकमेकांसोबत 5-5 वर्ष डेटिंग म्हणा किंवा एकत्र म्हणजे भेटणं वगैरे करत असतात पण तरीही लग्नानंतर ते काही नीट नसतं. While there are others who have just hardly met 2-3 months and they get married and the marriage is beautiful. आणि इतर काही असेही असतात की 2-3 महिने जेमतेम ते लोक भेटले आणि लगेच त्यांनी लग्न करून टाकलं आणि सुरळीत चाललंय, छान चाललंय, काय प्रॉब्लेम So नाहीये. you don't have a magical number how many days or months you ought to know one another. असा काही जादूचा आकडा नाहीये की लग्न करण्या अगोदर आपण एकमेकांना किती दिवसांपासनं किंवा किती वर्षांपासनं ओळखलं पाहिजे. जादूचा आकडा ह्यात काही नाहीये. Once you get peace in your heart, एकदा का तुला तुझ्या हृदयात शांती मिळाली की हीच ती किंवा हाच तो, and God will give that peace, आणि देव ती शांती तुझ्या हृदयात घालेल. then you should not wait but go ahead for the marriage. आणि देवानी ती शांती तुझ्या हृदयामध्ये घातली ना तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी, तर मग थांबायचं नाही, मग ते करून मोकळं व्हायचं. But you need to be careful पण त्यात जरा सांभाळून पण राहायला पाहिजे, because it's a lifetime commitment कारण की आयुष्यभराची कमिटमेंट किंवा करार आहे and you don't want to make any mistake. आणि त्यात आपल्याला काही चुका करायच्या नाहीत, कारण हे 2-4 दिवसाचं काम नाही, आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. Marrying the right person can bring in happiness and a sense of satisfaction in your life. योग्य व्यक्तीशी लग्न करून तुमच्या जीवनात एक आनंद आणि समाधानाची वृत्ती येईल. Having the right person can support you and make you also into a better person. आणि योग्य व्यक्ती जीवन साथीदार म्हणून मिळाला की तुम्हाला एक आधार पण मिळतो आणि आयुष्य चांगलं जातं. Sometimes marrying the wrong person कधी कधी चुकीच्या माणसाशी जर आपलं लग्न झालं can affect your prayer life, your church life and ministry life. तर सगळीच गडबड होते ना. तुझ्या प्रार्थनेच्या जीवनावर त्याचे परिणाम होतात, चर्चला येण्यावर परिणाम होतात, मिनिस्ट्री काही असेल, सेवा काही असेल तर त्याच्यावर परिणाम होतात. I've seen it. मी बघितलेलं आहे. Those who were singles, जे एकटे होते, they were very much passionate for God, एकटे असताना देवासाठी फार आवेशी होते, very much in the activity of the church, अगदी चर्चच्या सगळ्या कामांमध्ये पुढाकार घेऊन भाग घेत होते एकटे असताना, prayerful. प्रार्थनाशील होते, प्रार्थना करायचे. But after marriage, पण लग्न झाल्यावर suddenly they disappeared. अचानक नाहीसे होतात, दिसतच नाही. That means म्हणजे their spouse, instead of being a blessing to them, has become a cursing to them. त्यांचे जीवन साथीदार नवरा किंवा बायको त्यांच्यासाठी आशीर्वाद ठरायच्या ऐवजी कुठेतरी शाप ठरलेच असं म्हणायला लागेल. You have to get married to the person who will, in fact, lift you up even in your spiritual standard. अशा व्यक्तीशी तुम्ही लग्न करावं. मी म्हणतो की उलट पक्षी तो व्यक्ती तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक स्तरात सुद्धा जरा वर उचलेल They can support you to become a better person. आणि एक चांगला व्यक्ती बनायला तुम्हाला आधार देईल की आपण करू, आपण प्रभूचं काम पण करू, आपण चांगले राहू असं पाहिजे. They will be with you in good and bad. चांगल्यात वाईटात तुला साथ देणारे पाहिजे. However, तरी being with the wrong person चुकीच्या माणसाशी लग्न करून जर तू राहायला लागला will bring out the worst in you. तर त्यातनं तुझ्यातला वाईट स्वभाव बाहेर पडेल. So let's find out how to marry the right person. आपण बघू, शोधून काढू की योग्य माणसाशी लग्न कसं करायचं असतं. I will give you a few points. काही मुद्दे मी या विषयावर तुम्हाला देतो. First, पहिला मुद्दा, life is full of happiness. आयुष्य आनंदाने भरून जातं. Hey. योग्य माणसाशी जर आपलं लग्न झालं ना तर आयुष्य आनंदाने भरून जातं. When you will be with the right person, you will be at peace. योग्य माणसाशी लग्न केलं तर आपल्याला हृदयामध्ये एक शांती लाभते. When you are trying to know one another, एकमेकांना जेव्हा तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत असता and then you find peace आणि and तुम्हाला happiness, आणि तिथे तुम्हाला जर शांती मिळायला लागली, खुशी मिळायला लागली, it shows that you are on the right path. तर त्याच्यावरनं समजून घ्यायचं की आपण योग्य रस्त्याला लागलेलो आहे. Now here I am speaking principally
on believers. तर आता मी विश्वासू लोकांसाठी तत्वाला धरून बिलीवर मुला मुलींसाठी मी बोलत आहे बरं का. विश्वासू मुला मुलींसाठी मी बोलत आहे. It's full of happiness. आनंदाने भरलेलं जीवन होतं जर योग्य जीवन साथीदार आपल्याला मिळाला तर. Now, in some other time, I'm going to speak on dating and courting and whether it is proper or not proper. आणि कुठल्या तरी वेळेला मी डेटिंग कोर्टशिप हे विषय पण घेऊन बोलणार आहे. ते बरोबर आहे का, ते करायचं असतं का ते नसतं करायचं हेही मी बोलणार आहे. But one thing I can say, पण एक गोष्ट मी म्हणू शकतो, you date when you're thinking of marriage. लग्नाचा विचार डोक्यात असेल तेव्हा तू डेटिंग कर. एखाद्या Otherwise मुलाशी you किंवा don't मुलीशी. date. नाही तर डेटिंग नाही. लग्नाचा विचार डोक्यात असेल ना तर मग डेटिंग करू शकता तुम्ही मुला मुलींमध्ये. And you date when you are of marriageable age. आणि लग्नाचं वय असताना ते डेटिंग करायचं. Are you getting me? अजून वय नाही तर ती सुरुवात नकोय. लग्नाचं वय आलं की मग तुम्ही डेटिंग करू शकता. When you are of marriageable age, at the right age, then it's not wrong to try to find out the right person to be your life partner. तुमचं जर लग्नाचं वय आलेलं आहे झालेलं आहे तर मग तुम्ही योग्य जीवन साथीदार नवरा किंवा बायको शोधणं चुकीचं नाहीये ना. तेव्हा ती शोधाशोध सुरू व्हायलाच पाहिजे का आता माझं लग्नाचं वय झालेलं आहे. And there the parents also should be involved to a certain extent. आणि काही प्रमाणात तिथे आई वडिलांनी सुद्धा थोडं काही प्रमाणात गुंतायला पाहिजे. Till that time, be friends with everyone. तोपर्यंत सगळ्यांशी मैत्री ठेवा. All kinds of friends सगळ्या पद्धतीचे मित्र मैत्रिणी असू you दे can have. असू दे. तोपर्यंत सगळ्यांशी मैत्री असू दे. Because we are not born in a vacuum. का आपण काय एखाद्या पोकळीत आणि रिकाम्या जागेत तर जन्माला आलो नाही. अवतीभोवती माणसं असतातच. We all want to have some kind of relationship. आणि with one सगळ्यांना another. कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं नातं मैत्रीचं का होईना मैत्रीचं नातं त्या वयामध्ये बांधायला आवडतं. So firstly, you have to see whether the other person is a believer. तर पहिलं तुम्ही हे बघायचं ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करायचं म्हणताय तो मुलगा किंवा ती मुलगी बिलीवर आहे का, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत का. If they are not, जर नसतील don't even try, don't even attempt, don't even walk that road. तर प्रयत्नही करायचा नाही. त्या रस्त्याला लागायचं नाही. No matter how pretty or handsome that person आणि is. मग ती दिसायला किती सुंदर असो आणि तो दिसायला किती देखणा असो जर येशूमध्ये नाहीयेत तर तो रस्ता धरायचा नाही. येशूतले मुलं मुली पाहिजे कारण आपण येशूतले आहोत. Are you getting me? कळतंय ना. And so when you are with that person, आणि मग त्या XYZ व्यक्ती सोबत जेव्हा तुम्ही असता you have full of happiness. आनंद असतो तुम्हाला When एकमेकांना joy भेट- comes, आनंदच असतो एकमेकांना भेटल्यानंतर तो आनंद येतो. it has to be there. तो आनंद असायलाच पाहिजे. जेव्हा Because तुम्ही- if there is no joy now, after marriage, there will be no joy at all. कारण एकमेकांना भेटून जर तुम्हाला आनंद मिळत नाहीये तर लग्नानंतर काय तुम्ही आनंदी राहणार आहात. Because you are going to stay together. कारण एकत्र राहणार आहात ना लग्न करून. So that joy should be there before marriage. तर तो आनंद लग्न अगोदर एकमेकांना भेटताना असायलाच पाहिजे. There surely will be some kind of arguments or different opinions. आणि तरीही थोडीफार आर्ग्युमेंट किंवा वादिवाद आणि मतांमध्ये थोडासा फरक पडू शकतो. त्याला मनाई नाही. But that still won't disturb your mental content. पण तरी मानसिकतेनं तुझी जी तयारी झालेली आहे त्या माणसाबरोबर लग्न करून राहायची ती बदलणार नाही. Your body and your soul loves to talk and be with that person. तुझ्या शरीराला आणि तुझ्या जीवाला मग त्या माणसासोबत बसून बोलायला आवडेल, सहवासात त्याच्या राहायला आवडेल. Not everyone will provide such a feeling of content or happiness आणि for you. प्रत्येकाच्या किंवा प्रत्येकीच्या सहवासात तुम्हाला तशा पद्धतीचं समाधान आणि आनंद मिळणार नाही. But if you are with that person, पण एक विशिष्ट व्यक्ती की आता लग्नाचा विचार तुम्ही करताय आणि तो विशिष्ट कोणी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या सहवासात you feel peace. तुम्हाला शांती You वाटेल, feel happiness. आनंद वाटेल. That means म्हणजे the clock is ticking. घड्याळ आठ टिकटिकतंय. You are on the right path. रस्ता तुम्ही बरोबर धरलाय. God is leading on the right way. देव तुम्हाला बरोबर त्या रस्त्यावर चालवत आहे. And maybe you will end up getting married with that person. आणि कदाचित त्या व्यक्तीशी लग्नातच तुमची अखेर होणार आहे. So if you are wondering who is the right person for you, तर तुम्ही मुलं मुलीचा विचार करत असाल की नाही पण माझ्यासाठी बरोबर कोण आहे, कोण ती मुलगी, कोण तो मुलगा, कोण ते बरोबर आहेत. observe your body language. जरा आपली स्वतःची देहभाषा किंवा अंगभाषा तपासा. Listen to your heart. हृदयाचं स्वतःच्या ऐका. Because you have the fruit of the Holy कारण Spirit in पवित्र you. आत्म्याचं फळ तुमच्यामध्ये आहे. तुम्ही बिलीवर आहात. There is joy and peace in you. आनंद शांती तुमच्या आतमध्ये आहे. Speak to the Lord. प्रभूशी बोला Lord, आणि सांगा की प्रभू
this is my right age to get married. आता माझं लग्नाचं योग्य वय आलंय I'm seeing this person. आणि या व्यक्तीला मी भेटत आहे. I'm not sure, मला अजून खात्री नाही, but you lead me and you guide पण me. तू मला चालव आणि तू मला मार्गदर्शन कर. God will guide. देव जरूर तुला मार्गदर्शन कर. Like Abraham's servant was guided to the proper lady for Isaac. जसं अब्रामाच्या चाकराला इसहाकासाठी योग्य जीवन साथीदार मिळावी म्हणून योग्य मार्गदर्शन देवाने केलं So तसं. God is interested in तर your life. देवाला तुझ्या जीवनात रस आहे, उत्सुकता आहे. God wants to guide you in the देवाची proper इच्छाच person. आहे की तुला योग्य त्या व्यक्तीकडे मार्गदर्शित करून न्यावं. So if you sense peace in you, तर तुला जर शांती आतमधून जाणवली then it is the will of तर God. समजायचं यात देवाची इच्छा आहे आणि हे आपल्याला करायचं आहे. But पण if you feel restless talking with that person, जर त्या व्यक्तीशी बोलताना तुला एकदम अशांत, बेचैन आणि अस्वस्थ वाटायला लागलं God is sending you a red flag. तर देव तुला एक लाल झेंडा दाखवतोय. So you should be careful. मग जरा सांभाळून राहायचं, Because Bible says कारण बायबल म्हणतं in Colossians 3 verse 15, कलसई करास पत्र 3 अध्याय त्यातलं 15वं वचन, let the peace of Christ rule in your hearts. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणावर राज्य करू दे असं You लिहिलंय. will feel peace in your heart. तुमच्या अंतःकरणात तुम्हाला शांती लाभेल. And so pray about it तर too. प्रार्थना करा, त्यासाठी प्रार्थनाही करा. Taking that person's name and see what you feel inside of you. त्या व्यक्तीचं नाव घेऊन प्रार्थना करा आणि मग बघा आतमधून तुम्हाला काय इशारे मिळतात. If you get peace, जर शांती मिळाली God is putting you in the right direction. तर देव तुम्हाला त्या योग्य रस्त्यात चालवतोय असं म्हणायचं. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but in everything by prayer and supplication, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आभार प्रदर्शन आणि विनंती करून let your requests be made known unto God. आपली विनंती देवाला सादर करा. That means tell God, म्हणजे काय, देवाला सांगा, देवाला प्रार्थना करा and the peace of God आणि मग देवाची शांती will guard your heart and minds through Christ Jesus. तुझ्या हृदयाचं रक्षण करेल, मनाचं रक्षण करेल ख्रिस्त येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. Ask the Lord about it. देवाला विचारा त्या विषयीनं की प्रभू हे असं आहे, काय तुझं मार्गदर्शन आहे. We don't only have physical senses, फक्त शारीरिक पंचेंद्रिय आपल्यात आहे, तिथं आहेतच, पण तेवढंच नाही, we have spiritual ears, आत्मिक पंचेंद्रिय की आत्मिक we have कान पण आहेत. spiritual eyes. आत्मिक कान, आत्मिक डोळे देवाने आपल्याला दिलेले आहेत. There. And so use those areas. तर आत्मिक कान, आत्मिक डोळा या भागामध्ये ते वय आल्यावर वापरायचं. Bible says बायबल म्हणतं in Revelation 3 verse 6, प्रगटीकरणाचा 3 अध्याय 6 वचन, let him who has ears hear what the Spirit of God has to say. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे, देवाचा आत्मा त्याला काय सांगत आहे. God will speak to you, देव तुझ्याशी बोलेल. whether this person is the right person or not. हा व्यक्ती तुझ्यासाठी बरोबर आहे की नाहीये हे देव तुझ्याशी बोलेल. Are you getting me, people? समजताय ना मी काय म्हणतोय बेटा. So these are the areas that God will touch you. तर हे जे भाग आहेत या भागांमध्ये देव तुला स्पर्श करेल. We can sense the inward witness in us. आतून सुद्धा आपल्याला एक साक्ष मिळेल की हो हे बरोबर आहे किंवा नाही नाही हे बरोबर नाही. We can sense troubles in us. आतून सुद्धा आपल्याला जर काही त्रास असेल तर त्या त्रासांची अगोदरच जाणीव होईल की इथे त्रास आहे, धोका आहे. We can sense peace in us. आतून आपल्याला शांती पण जाणवेल की नाही याच्यामध्ये भरपूर शांती आपण करूया. We can sense spiritual feeling in us. एक आध्यात्मिक जाणीव आतमधून आपल्याला व्हायला लागेल. At times you will feel full of joy. कधी कधी तुम्हाला आनंदाने भरल्यासारखं वाटेल It will be shown on your face. आणि तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसायला लागेल. Because कारण one of the fruit of the Spirit is joy. पवित्र आत्म्याचं एक फळ आहे आनंद. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय. If you are tensioned, जर if you तुम्हाला- have got tension, if you have got worries, then maybe it is not for you. जर तुम्हाला त्या सहवासामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये टेन्शन येतं, आनंद मिळत नाही, तर कदाचित नाही येते देवाकडनं. See, we are now talking in the sense where you have already known that person. आता आपण कसं बोलतोय की ऑलरेडी तो व्यक्ती समजा तुम्हाला माहित आहे, तो किंवा ती. And then मग from here how to take the final steps. इथून पुढे फायनल कसं पाऊल उचलायचं. Amen. आमेन. Second point, दुसरा मुद्दा, spending an amazing time together and apart. एकत्र आणि वेगळे राहून छान काळ एकमेकांच्या सोबत घालवायचा. When you start getting attracted, म्हणजे कसं,
एक आकर्षण जेव्हा निर्माण होतं ना एकमेकांसाठी you would love to spend time with that right person. आणि एकमेकांसाठी ते आकर्षण निर्माण झालं की त्यांच्या सोबत आपल्याला वेळ घालवायला आवडतो. Obviously, you won't like to hang out with someone you don't like. आणि नक्कीच जो व्यक्ती किंवा मुलगा मुलगी तुम्हाला आवडत नाही त्यांच्यासोबत तुम्हाला वेळ घालवायला पण आवडणार नाही. Sometimes that person is calling you, and you don't want to meet because somewhere you feel I don't and I should not meet. कधी कधी ती व्यक्ती तुम्हाला बोलवत असेल पण तुम्ही टाळत असाल की मला नाही भेटायचं आतून तुम्हाला असं होत असेल की मला नाही भेटायचं. Some of the girls, they say I have to say yes because how will he feel if I say no? पण काही मुली काय म्हणतात की मला होकारच द्यावा लागेल नाही तर त्याला काय वाटेल. That is not important. नाही त्याला काय वाटेल ते महत्वाचं It नाहीये. is your lifetime, आयुष्यभर तुला जगायचंय त्यांच्या बरोबर ते महत्वाचं आहे ना. not how he feels. बाकी त्याला काय वाटतं ते महत्वाचं नाही. Do you feel compatible with त्याला that तिला person? काय वाटतं ते महत्वाचं नाही. तुला त्याच्या किंवा तिच्या सहवासामध्ये बरं वाटतं का. After marriage, you are not going to stay with your parents. लग्नानंतर तू काय तुझ्या आई वडिलांबरोबर राहणार नाहीयेस ना. If you are a girl, you are going to stay in that boy's house. मी मुलींना सांगतोय लग्नानंतर तर तुम्ही आई वडिलांच्या बरोबर राहणार नाही. मुलाच्या घरी जायला लागतं आपल्या लग्नानंतर. So you should have peace. मग शांती तर मिळायलाच पाहिजे आपल्याला अगोदरपासूनच की हा मुलगा आपल्यासाठी बरोबर आहे. Amen. आमेन. Or maybe you will stay separate. नाही तर तुम्ही वेगळे राहाल But कदाचित. still, तरी you have to stay with that man. जे असेल ते त्या मुलाबरोबर त्या पुरुषाबरोबर तुला राहायला तर लागणार आहे. Don't say, how can I say no to him? असं म्हणू नका नाही मी त्याला कसं आता नाही म्हणायचं. Though I don't like him, मला तो आवडत तर नाहीये but still, तरी he's pressurizing me. माझ्यावर तो दबाव टाकतोय. Where there is pressure, that is a red flag. जिथे दबाव असतो ना तो लाल झेंडा आहे. Where there is pressure, it is a red flag. जिथे दबाव आहे तिथे लाल झेंडा आहे. But if But- this person is a special person, समजा हा व्यक्ती तुझ्यासाठी एकदम खास आहे. he would be more than a friend to you. मित्रापेक्षा मैत्रिणीपेक्षाही जास्त काहीतरी आहे. Because कारण all other friends, बाकी सगळे मित्र मैत्रिणी but this friend is different. पण ही मैत्रीण किंवा हा मित्र माझा वेगळा. If he is the same like all your friends, बाकीच्या मित्रांप्रमाणे मैत्रिणींप्रमाणे जर तो किंवा ती तुझ्यासाठी असेल then that is not the final decisions you have to take. तर ते काही सरते शेवटचे निर्णय तुम्ही घ्यायचे नाहीत. निर्णय असे घेतले जात नाहीत. Amen. ते असे वेगळं पाहिजे अपार्ट फ्रॉम ऑल. Someone who just, thinks of you. असा किंवा अशी कोणीतरी की जो तुझाच विचार करत आहे सारखा. Amen. आमेन. In the arranged marriage, such things are not seen much. आता ठरवून केलेली जी लग्न असतात ना त्याच्यात हे सगळं एवढं बघायला मिळत नाही. They just have a conversation of just half an hour ठरवून केलेली लग्न म्हणजे अर्धा तास जेमतेम मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलतात. because the parents are there. कारण आई वडील तिथे असतात. मागणी आलेली असते. अगोदरपासून ओळख बिळख काही नाही. And then they say, आणि मग म्हणतात we permit these two to go out and talk. आई वडील मग म्हणतात की या दोघांना आपण जरा बाहेर जाऊन बोलायची परवानगी देऊया. So they talk for half an hour. एक अर्धा तास ते दोघं बाहेर जाऊन बोलतात. They will always be in their best presence. आणि त्या अर्ध्या तासामध्ये अर्थातच दोघंही दी बेस्ट अवतारात असणार आहेत. स्वभावात काय, कपड्यात काय, कशात काय, सगळ्यात काय. The best presentation they will give. अर्ध्या तासामध्ये दोघंही प्रेझेंटेशन छानच देणार आहेत. बिकॉज फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट असं म्हणतात. And you don't even know. मग कळतही नाही काही अर्ध्या तासात. Some may work, some may not. मग अर्ध्या तासातली ठरवून केलेली लग्न काही टिकतील काही नाही टिकणार. काही सांगितलं जाऊ शकत नाही. Amen. आमेन. You have to spend some time with that person. तर थोडा वेळ एकमेकांसोबत तुम्हाला घालवायला तर हवाय. Talk to them. थोडी ओळख तर पाहिजे. बोलाचाली पाहिजे. Know that person. जरा जाणून घेतलं पाहिजे. तू कोण, मी कोण, तुझं काय, माझं काय. Otherwise, after marriage, नाही तर मग लग्नानंतर oh, he's a vegetarian. अरे तो मटन चिकन खातच नाही Or he is a non-vegetarian. किंवा ती सुद्धा मटन चिकन खात नाही. मग आधी विचारायचं ना. I didn't know that. मला माहित And so नव्हतं. the many things they come to know after marriage. मग लग्नानंतर बॉम्ब फुटतात बरेच सारे की ह्याला तर हे आवडत नाही, मग हिला हे आवडत नाही. One girl later came to me. I didn't मुलगी- know pastor, he is already married. एक मुलगी माझ्याकडे तिच्या लग्नानंतर आली आणि मला म्हणाली, पास्टर, आता हे तर फारच भयानक, पास्टर म्हणे मला माहितीच नव्हतं की याचं ऑलरेडी लग्न झालंय. म्हणजे मी म्हणते मटन चिकन पर्यंत सुद्धा ठीक आहे, चलेगा, कर लेंगे, पण ह्याचं ऑलरेडी लग्न झालंय, फिर क्या करेंगे.
Amen? आमेन. You need to talk. तर जरा बोलायला पाहिजे एकमेकांशी. Some people, they talk, but only sun, moon and stars. काही मुलं मुली बोलतात पण चंद्र सूर्य तारे हेच बोलतात. They दोडके don't लावून. talk anything about the earth. बाकी पृथ्वीवरचं काही नाही का रे बोलायसारखं, की तू खातो काय, तुझ्या आवडी काय. And then मग 6 months they have been knowing one another, but Saham- only after marriage they really know one another. 6 महिने एकमेकांना भेटले पण लग्नानंतर खरं स्वरूप एकमेकांना कळायला लागलं एकमेकांचं. Say, तसंही नको. you are here for a long-term बघा, commitment. लांबच्या पल्ल्याचा करार आपल्याला लग्नात करायचा. आपल्याला काही थोडंसं राहून ते सोडून नाही द्यायचं. It's not just going to stop still at husband and wife. Tomorrow you'll be a father. Tomorrow you'll be a mother. नवरा आणि बायको किंवा पती आणि पत्नी एवढ्या नात्यावर ते थांबत नाही. मग त्याला संसार मांडला असं म्हणतात. मग पुढे जाऊन मुलं होणार आहेत. See, the relationship is far. मग ते नातं लांबचा पल्ला गाठतं ना बेटा. 1-2 दिन की बात नहीं राजा है, लाइफ टाइम है. So sometimes you can go to a restaurant, sit together, eat together, know also what that person eats. तर कधी कधी कुठल्या रेस्टॉरंट मध्ये जा, एकत्र बसा, जेवा, काय एकमेकांना आवडतं खायला तेही बघा. See? Whether he's fussy over the food, की खाण्याविषयी नाही ह्याची कटकटच खूप आहे असं काही लक्षात येतंय का बघा. किंवा you हिची need to know कळायला तर पाहिजे ना. how expensive that person is. तो व्यक्ती किती महाग आहे का ही किती महाग आहे कळलं तर पाहिजे ना. If the girl only goes to very expensive hotels, जर ती मुलगी समजा अगदी महागड्या हॉटेलमध्येच जात असेल that fellow has to start counting money. तर त्या मुलाला विचारायला पैसे नाही का आतापासून मोजून ठेवायला लागणार. हे सगळं आधीच कळलेलं बरं असतं ना. Because कारण if you drink Evle tea, you get it for 10 rupees. You येवले चा क्या है 10-12 रुपए में मिल जाता है. drink Starbucks tea, it is costing 200 rupees. स्टारबक्स महंगा है बेटा, 200-300 रुपया चाय में चला जाता है. तो वो भी देख ले, येवले पी रहे क्या स्टारबक्स जा रहे. Amen. आमेन. Sometimes you have to order some food which the other person likes. कधी कधी त्याला किंवा तिला त्या समोरच्याला जे आवडतं ते अन्न मागवा ऑर्डर करून. You know, sometimes some men take the ladies to a restaurant and they order what they want. कधी कधी काही मुलं मुलींना हॉटेलमध्ये घेऊन तर जातात पण स्वतःला जे आवडतं तेच मागवतात. ती बसली ती बिचारी And then they want her to eat what they like. आणि मग असंच की मी जे खातोय किंवा मला जे आवडतं ते तू खा. That is a selfish person. याला स्वार्थी माणूस म्हणतात. हो, मला जे आवडतं ते तू खा म्हणजे काय. Jesus said, love your neighbors येशू तर म्हटले शेजाऱ्यावर प्रेम as you कर love yourself. जसं स्वतःवर करतो. So we have to see whether that principle is working. तर ते तत्व तिथे काम करतंय का बघा. Amen. You should know whether that love is full of sacrifice कळालं? or full of self-love. कळायला पाहिजे ना ते जे प्रेम आहे ते त्यागाने भरलंय का स्वार्थी प्रेम आहे की हिला मी 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 माझ्याशिवाय सुचतच नाही किंवा याला पण मी 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 मी- माझ्याशिवाय सुचत नाही असं नको ना. Sometimes you can spend money on useless things also and आणि just कधी- enjoy it. कधी कधी निरुपयोगी गोष्टींवर सुद्धा बाहेर गेल्यानंतर पैसा खर्च करायचा आणि मजा करायची. Some get angry. काहींना राग येतो. You bought useless things. अरे काय निरुपयोगी गोष्टी घेतल्या. अरे पण डेटिंगला गेला ना घेऊ दे ना. So you should know. बनती बात बिगडेगी नाही क्या बेटा. You should know कळायला पाहिजे that whether that person is adaptable or he is very strict. की हा खूप कडक आहे ही खूप कडक आहे का झुकायलाही तयार आहे. See? ऐकून पण घेईल Or sometimes says, okay, you spent on useless things, it is still okay. का कधी कधी असंही म्हणेल की ठीक आहे काही कामाचं नाहीये पण तरी घेतलं ठीक आहे कधी कधी चालतं. Okay, you liked it. तुला take आवडलं it. ना घे. That kind of a heart, if that person has, असं हृदयचं असेल ना त्या व्यक्तीचं you are better placed. तर मग जरा बरं पडतं. See, all these things you ought to know. या गोष्टी सगळ्या कळायला पाहिजे It is बेटा. those little foxes. Bible says the little foxes that destroy your ही plant. छोटी छोटी बिळं असतात आणि ती येऊन खोकडं असतात जी येऊन आपल्या रोपाला खाऊन टाकतात. Sometimes you should even break a protocol. कधी कधी ना अगदी अनुक्रमणिका म्हणते तसं सुद्धा करायचं नाही. थोडंसं इकडे तिकडे झालेलं चालतं. There can be little arguments, कधी कधी थोडे वादिवाद पण होतील बरं but का. you should agree also immediately. पण सहमत पण लगेच करायचं. If that argument goes on for 1 month, 2 months, you should be now thinking about it. तो वाद तुमच्यातला 2-2, 3-3 महिने रखडत राहिला तर मग सिरियसली काहीतरी विचार करा. Because कारण की all your life there will be only arguments. आयुष्यभर मग काय वादच घालत बसणार आहात का.
How many are understanding what I'm saying? किती मुला मुलींना कळतंय ना? कळतं सगळ्यांना आहे बरं का. Go समज राहतो to, सब. go to some places to eat where you have never eaten. अशा काही जागी खायला जा जिथे कधीच जाऊन खाल्लं नाही. How do you feel when you are going to meet that person? आणि त्या व्यक्तीला भेटायला जाताना मग कसं वाटतं? Do you feel happy? आनंदी वाटतं का? Or do you feel nervous? का टेन्शन आलं, नर्वस झालो एकदम? Or do you feel okay? काय वाटतं नाही ठीक आहे बरोबर आहे. If you feel only okay, then that person is not okay for you. फक्त ओके वाटलं तर मग दिस इज नॉट ओके. हे डेंजर साईन आहे. See? ओके नाही असं मस्त वाटलं पाहिजे. How many are getting me? किती मुला मुलींना कळतंय? You should really feel happy. खरोखर आनंदी वाटलं पाहिजे एकमेकांच्या सहवासात. If I ask you, how do you feel? तुम्हाला जर मी विचारलं कसं वाटतंय? Little nervous. नाही थोडा नर्वस. Okay, I understand that ठीक आहे थोडा nervousness. नर्वस आहे उदास आहे मी समजू शकतो. No, I feel okay. नाही नाही ठीक वाटतंय. ओके. Like I met a dog, I met him, I met a friend. कुत्र्याला भेटलो तसं तिला भेटलो त्याला भेटलो. अरे पण कुत्रा आणि माणूस फरक That नाही means का? he is not compatible. मग म्हणायचं की नाही हे काय जमणार That नाही. means this is not made for नाही, each मग other. म्हणायचं हे एक दुसऱ्यासाठी बनलेलं नाही. You should feel good. चांगलं वाटलं पाहिजे एकमेकांच्या सहवासात जसं मी म्हटलं मस्त वाटलं पाहिजे. Then मग that relationship will take you further into marriage. ते नातं तुम्हाला पुढे लग्नात घेऊन जाईल विवाहात संपेल. Amen. आमेन. If it's just a regular thing that you feel about everybody else, नियमित जर तुम्हाला इतर मुला मुलींसाठी वाटतं तसंच जर वाटत असेल then he is just your friend. मग तो मित्र मैत्रिणी मधलाच एक समजायचा. He's not that special person. मग तो खास व्यक्ती नाही म्हणायचा. When it's a special person, एक खास व्यक्ती असतो. you get a special feeling. एक खास व्यक्तीसाठी खास भावना येते खास आकर्षण येतं. That you will say, मग तुम्ही म्हणाल even if I have to hang around him every day, I will go. रोज जरी मला त्याच्या अवतीभोवती जावं लागलं भेटावं लागलं किंवा तिच्या अवतीभोवती जाऊन भेटावं लागलं तर मला आवडेल असं पाहिजे. If I ask you, जर मी तुला विचारलं will you be able to meet that person every day? त्या व्यक्तीला तुला रोज भेटता येईल तिला किंवा त्याला No, I don't want to. रोज भेटायला आवडेल? नाही नाही रोज नको. Once a year chalta hai. वर्षातून एकदा Then it चालेल. is not marriage. मग म्हणायचं हे काही लग्नात संपायचं नाहीये. But if you say, पण जर तू म्हणाला yes, I would love to, but I know आवडेल. it's not possible, आवडेल मला रोज भेटायला आवडेल पण शक्य नाहीये. then we know, okay, मग त्याच्यावर नाही you are लक्ष heading नका. towards the right direction. त्याच्यावरूनही मग लक्षणं कळतात की येस बरोबर गाडी पुढे चालली आहे. Or if you got a big promotion, किंवा समजा तुम्हाला मोठी बढती मिळाली. if the boy got a promotion or the girl got the promotion, मुलाला काहीतरी बढती मिळाली मोठी किंवा मुलीला काहीतरी मोठी बढती मिळाली. how do they celebrate? कसा आनंदोत्सव करतात ते सेलिब्रेशन कसं करतात? If that person really loves you, त्या व्यक्तीचं खरोखर तुझ्यावर जर प्रेम असेल he will first phone you up. तर पहिलं तुलाच फोन येणार. He will not phone even his family. अगदी घरी परिवाराला पण फोन नाही करणार. He will phone that person. पहिलं तुला फोन करणार. Hello, हॅलो I have to give you good news. की चांगली बातमी सांगायची मला I got तुला. promotion. मला ना प्रमोशन मिळालं. See, घरी पण फोन नाही करणार. that is the feeling. त्या भावना. Amen. आमेन. If he phones you last after telling all his family members, his relatives, his friends, and far off relatives, and then last to you, then you should understand where you stand in his अख्ख्या eyes. जगाला सांगून मग जर त्यांनी तुला फोन केला म्हणजे सगळं फॅमिलीला सांगितलं परिवाराला आईला बहिणीला भावाला वडिलांना लांब लांबच्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगून जर शेवटी तुला फोन केला तर मग समजून घ्यायचं Then की हे नाही. immediately you should tie a rakhi only for मग that. राखीच बांधायची फिर तो राखी बांधो. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? Sometimes just walking on the road, walking कधी-कधी in the park, रस्त्यात चालणं कुठल्या बागेत चालणं sitting in one place, कुठेतरी एका जागी जाऊन talking बसणं, about the future, भविष्याच्या गोष्टी करणं गप्पा करणं talking about the future of not only yourself but together. स्वतःचं फक्त भविष्य नाही दोघांचं मिळून एकत्र आपलं भविष्य त्याविषयी बोलणं. If the man is only talking about his future, जर तो मुलगा फक्त स्वतःच्याच भविष्याचं बोलत असेल that means he has got somebody else in his mind. याचा अर्थ त्याच्या मनात आणि कोणीतरी आहे.
If she is also talking only about her future, आणि ती पण स्वतःच भविष्य वक्त बोलत आहे, that means she has got somebody else in her mind. म्हणायचं तिच्याही डोक्यात आणि कोणीतरी आहे बहुतेक. But the moment they talk about our पण future, ज्या क्षणाला दोघं एकमेकांच्या भविष्याचं बोलतात की आपलं एकत्र भविष्य कसं असेल, understand तर मग समजायचं you are on the right track. रस्ता बरोबर आहे आपला, हे विवाहात संपेल, It will surely end in हे marriage. नक्की विवाहात संपेल, हे समजून घ्यायचं. Are you getting me? कळतंय का? It's not just the place, फक्त जागा नाही, it's the person. व्यक्ती. जागेने फरक नाही पडत, तो व्यक्ती. He will say, let us go to this restaurant. तो व्यक्ती म्हणेल कदाचित की आपण ह्या हॉटेलला, रेस्टॉरंटला जाऊ. Any restaurant will do. कुठलंही रेस्टॉरंट चालेल. Why? का? Because they are attracted not to the restaurant but to that person. त्या रेस्टॉरंटला ते लोक आकर्षित झालेले नाहीत. आकर्षण एकमेकांचं एकमेकांकडे आहे. मग आपल्याला हॉटेल कुठलंही चालेल Amen. असं. The presence and spending time with one another matters. सहवास आणि एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणं फार महत्वाचं असतं. If I ask somebody, जर समजा मी कोणाला तरी विचारलं, it's your birthday, where would you like to spend the day? तुझा बर्थडे आहे ना, वाढदिवस आहे ना, तुला कुठे तुझा दिवस घालवायला आवडेल? Normally kids and youngsters, the teens, they will say at home before the TV set or go to a movie, go with my friends. तर साधारणतः जे टीनेजर्स आहेत, लहान आहेत, ते काय म्हणतील, घरी किंवा टीव्ही बघत किंवा कुठला तरी पिक्चर बघायला जाईन. But the person who मित्रांबरोबर really जाईन. likes the other person, पण ज्या व्यक्तीला समोरचा व्यक्ती खरोखर आवडलाय, that person will say, I will spend my time with that तो person. व्यक्ती म्हणेल मी हिच्यासोबत वेळ घालवीन किंवा मी ह्याच्यासोबत वेळ घालवीन माझ्या बर्थडेला. Because it's a special day. कारण दिवसच खास आहे, But बर्थडे. if on that special birthday they say, I don't want to spend with anyone but with my cat and my dog and I want to sit before the TV set. पण जर बर्थडेच्या दिवशी ते म्हणाले की नाही नाही, मला नाही त्याच्या किंवा तिच्या सहवासात वेळ घालवायचा, मला माझं कुत्र, माझं मांजर आणि माझा टीव्ही, Then the partner has to rethink. मग तर फेर विचार झालेच पाहिजेत. कारण ये कुत्ते बिल्लियां बीच में कैसे आगे. Amen. आमेन. And sometimes even if you are not together, आणि कधी कधी एकत्र जरी नसलात ना, it won't bother you much तरी तुम्हाला फारसं फरक नाही पडणार, because कारण you trust that person. विश्वास बसून जातो मग एकमेकांवर. मग No भले आपण matter what. विश्वास बसून जातो एकमेकांवर काही झालं तरी, आणि मग खूप वेळ जरी नाही सहवासात राहिलो तरी चालतंय. I trust that person. माझा विश्वास बसला आता He is त्याच्यावर, mine, I am his. तिच्यावर माझा विश्वास बसला, त्याच्यावर माझा विश्वास बसला, मी तिचा आहे, ती माझी आहे. Because you are committed to one कारण another. एकमेकांशी करार झालेला There असतो. has to be a commitment before marriage. आणि करार एकमेकांशी करायलाच पाहिजे लग्नाच्या अगोदर की मी तुझा आणि तू माझी आहेस. Sometimes we see commitment only on the marriage day, on कधी the कधी wedding आपण day. कधी कधी फक्त विवाहाच्या दिवशी आपण बघतो की ते एकमेकांशी करार करतात. To a certain extent, they should be committed before getting into I do. पण मी म्हणतो काही प्रमाणामध्ये ना ते आय डू म्हणायच्या अगोदर त्यांचा एकमेकांशी करार व्हायला पाहिजे. Amen. असा की मी तुझा आहे, मी आणि तू माझा आहेस, आपण एकत्र राहणार आहोत. That we would love to spend our time with one की आपल्याला another आयुष्य for all एकमेकांसोबत times. आपल्याला आयुष्य एकमेकांसोबत घालवायला आवडणार आहे. See? असा करार अगोदरच झालेला पाहिजे. Third point, तिसरा मुद्दा, emotional support. भावुक आधार पाहिजे त्या माणसाचा आपल्याला. Many times we have relationship because we need emotional support. अनेक वेळा आपण नाती बांधतो कारण की आपल्याला भावुक आधार गरजेचा असतो. How to marry the right person? एखाद्या योग्य व्यक्तीशी लग्न कसं करायचं? Marry someone who not only brings a smile on your face but also supports you emotionally. अशा व्यक्तीशी लग्न करा की जो व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणतो आणि भावुक रीतीनं तुम्हाला आधार देतो खडकासारखा. It's not that we all long for it, असं काही नाही की आपल्याला सगळ्यांना त्याचीच उत्कंठा आहे. but this is what we all want in our life. पण आपल्या आयुष्यात सगळ्यांना हे हवंच असतं. हा आधार प्रत्येकाला हवासा असतो बेटा. Someone who can support us mentally and emotionally. असा कोणीतरी, अशी कोणीतरी की जी मानसिक रीतीनं, भावुक रीतीनं आधार देईल. When God made Adam, देवाने जेव्हा आदामाला निर्माण केलं, God saw that he didn't have anybody who will give him emotional support. देवाने बघितलं, ही जबाबदारी घेतली की आदामाला भावुक आधार देणारं कोणी नकोय आजूबाजूला. No, he didn't have any कोणी emotional नाहीये. support. भावुक आधार त्याच्याकडे देणारं कोणी नाहीये. That's why God made Eve. आणि मग देवाने हवेला निर्माण केली आणि पाठवलं. Say, we all need
some kind of emotional support. आपल्याला प्रत्येकाला थोडा तरी भाऊक आधार लागतो. Yes, we have our families. आहे, आपला परिवार तर आपल्या पाठीशी आहे. We stay in a family for emotional support. आपण परिवारात का राहतो, कुटुंबात का राहतो, एक भाऊक आधार पाहिजे एकमेकांचा म्हणून राहतो ना. Say, but when you are married, पण लग्न झालं many times you don't get that kind of support now from the family because you are separated from them. की अनेक वेळेला आपल्याला त्या परिवारापासून, आपल्या पूर्वीच्या परिवारापासून तसा आधार मिळत नाही का, आपण त्यांच्यापासून वेगळे झालेलो असतो. So now you start looking for that emotional kind of support from your spouse. मग आता आपण तो भाऊक आधार आपल्या नवऱ्याकडनं किंवा आपल्या बायकोकडनं अपेक्षित ठेवतो. And that's why म्हणून even before getting married, लग्न करायचे अगोदर see whether that person can give you emotional support. तो व्यक्ती तुला भाऊक आधार देऊ शकतोय का तपास. The right person will give you that kind of support. योग्य व्यक्ती तुला भाऊक आधार देणार. They will stand next to you in your good times, in your bad times. चांगल्या काळात, तुझ्या वाईट काळात तुझ्या शेजारी उभा राहणार, And उभी you will राहणार. also reach to them. आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याकडेच पहिले धावणार काही झालं तर. Whenever you need any kind of support, whenever you are low, whenever you are depressed, you will immediately call to that आणि person. जेव्हा केव्हा तुम्हाला काही अडचण येईल, त्रास येईल का, तुम्हाला काही आधाराची गरज पडेल, तुम्ही पण त्याच व्यक्तीला मग पहिला फोन लावणार. And just imagine if that person puts you down and depresses you more, then you need to think it's a red flag. आणि मग कल्पना करा, त्याच व्यक्तीनं तुम्हाला अजून जर फोन कॉल नंतर नैराश्यात टाकलं, डिप्रेशन मध्ये टाकलं, तर मग फेरविचार करायला पाहिजे, कारण तिथे लाल झेंडा आहे परत. Yes, because after marriage there will be many instances where you will be feeling little low, feeling depressed. Then where will you run for your support? कारण लग्नानंतर असे प्रसंग दोघांच्याही जीवनात बरेच येणार आहेत की जिथं तुला त्याला थोडंसं घसरल्यासारखं, थोडं भावुक रीतीनं खालावल्यासारखं Yes. वाटेल. मग त्यावेळेला कुणाचा आधार घ्यायला कुठं धावणार. At home, घरी the husband is a strong emotional support to the wife. नवरा बायकोसाठी एक खंबीर भावुक आधार असतो. And at times, कधी कधी even for the husband, the wife is the strong emotional support. नवऱ्यासाठी सुद्धा ती बायको खंबीर भावुक आधार असते. Because that is the only person whom you can really trust का on. नवरा बायको मध्ये तेच तुम्हीच एकमेकांवरती भक्कम विश्वास टाकून राहू शकत असता. Because कारण the first person we trust is our father and mother. पहिला व्यक्ती ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते असतात आपले आई आणि वडील. They are our emotional power. आणि भाऊक सामर्थ्य आपलं त्यांच्याकडेच असतं. And suddenly when you leave them आणि अचानक जेव्हा आई वडिलांना सोडून आपण लग्न for करतो, marriage, लग्नासाठी पुढे तो लग्न होतं, you need to have a right person to give you that kind of emotional मग support. योग्य व्यक्तीच पाहिजे तेव्हा नवरा किंवा बायको म्हणून की जो तसा भाऊक आधार देतील. And so the trust and the belief that they are there would mean a lot to you. तर हा फक्त विश्वास की नाही माझ्यासोबत तो आहे किंवा माझ्यासोबत ती आहे बास असतं. You know, Bible says बायबल म्हणतं Isaac lost his mother. इसहाकाची आई वारली And the day he got married to Rebekah, आणि ज्या दिवशी इसहाकाने रबेकाशी लग्न केलं, Bible says बायबल he म्हणतं was comforted by Rebekah. रबेकाने त्याचं सांत्वन केलं, त्याला सांत्वन मिळालं रबेकाकडून. Say, he got comfort from Rebekah सांत्वन मिळालं त्याला रबेकाकडून after his mother's death. आईच्या मृत्यूनंतर. That means म्हणजे she was a very strong emotional support to Isaac. ती फार मोठा खंबीर भाऊक आधार झाली इसहाकासाठी. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय. Because along the time we are going to lose our parents. का काळाच्या ओघात आपले आई वडील तर जाणार, वारणार, निधन पावणार. Then where will you look for emotional मग support? कुणाकडे बघायचं. Yes, भाऊक God आधार. is there. देव तर आहे, तो प्रश्न नाही. पण God मग is there. देव आहे, He is देव a आहे. God of comfort. तो सांत्वनाचा देव आहे, तो नेहमीच आपल्या सोबत आहे. But we also need one another. पण एकमेकांचाही आधार लागतो ना. And who can be the best person other than your spouse? आणि बेस्ट व्यक्ती कोण असणार आहे मग. तुझा नवरा किंवा तुझी बायको. आमेन. Because I know कारण मला माहित आहे marriage is not all just about feelings or trust. लग्न आणि विवाह म्हणजे फक्त भावना आणि फक्त विश्वास एवढं नाही. It is also love. त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. Some will say marriage is all about reasoning only. काही लोक म्हणतात लग्न म्हणजे, किंवा काही लोक म्हणतील लग्न म्हणजे फक्त तर्क लावायचे. If you reason out, you will never make mistakes. तर्क of लावले choice. तर मग आपल्याकडनं चुका होणारच नाहीत. Reasoning is important when you are marrying. लग्न करताना काही तर्क लावणे ठीक आहे, बरोबर आहे. But there has to be emotions also. पण जरा भावना सुद्धा एकमेकांमध्ये गुंतायला हव्यात ना.
Somebody told me, कोणीतरी मला म्हणालं, we don't need emotions, we only need reasoning. भावना वगैरे आम्हाला काही गरजेच्या नाहीत, फक्त तर्क पाहिजेत. One said, I need only emotions, no reasoning. आणि एक व्यक्ती म्हणाला, फक्त भावना पाहिजेत, तर्क अजिबात नको. If there is no emotion, पण जर भावना नसतील that marriage will not last long. तर ते लग्न फारसं टिकणार नाही. एकमेकांसाठी भावना एकमेकांत गुंतलेल्या पाहिजेत राजा. Marriage does not just last on logic. विवाह फक्त लॉजिकवर उभा नाही राहत. Say, लग्न फक्त लॉजिकवर टिकत नाही. you cannot just say, oh, this person has got these qualities, now I'll get married to that person. तुम्ही असं म्हणून चालणार नाहीये की या मुलामध्ये किंवा या मुलीमध्ये असे 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 सगळे गुण आहेत, तर आता मी हिच्याशी किंवा ह्याच्याशीच लग्न करणार. फक्त एवढं बोलून चालत नाही. It will not last long. ते टिकणार नाही. There has to be emotions. भावना पाहिजेत, तुला तिच्यासाठी, तिला तुझ्यासाठी. That emotion will keep you tied together till death. आणि त्या भावना तुम्हाला मरेपर्यंत एकत्र ठेवतील. Because love is all about feelings. कारण प्रीती म्हणजे भावना असतात रे. एकमेकांसाठी ते जाणवायला पाहिजे सारखं. Love is about attraction. Love is about emotion. प्रीती म्हणजे आकर्षण, प्रीती म्हणजे भावना. But before emotion sets in, पण भावना आत येण्या अगोदर there should be logic. थोडं लॉजिक वापरायचं. भावना आत यायच्या अगोदर थोडं तथ्य वापरा. Because कारण many times, अनेक वेळा before inquiry, if you start being friendly with somebody and give your heart, and then later on know he is married, you have already given your heart. चौकशी न करता तुम्ही त्या व्यक्तीशी भावनात्मक रीतीनं गुंतून गेलात आणि अगदी मग लग्नही केलं आणि मग नंतर तुम्हाला कळलं की याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, तर मग ते हृदय तुटून जातं बेटा. Because you have started your relationship with emotion. कारण तुम्ही भावनांनी आपलं नातं सुरू केलं. Don't start any relationship with emotion. तर नातं भावनांनी सुरू करू नका. Start with logic. लॉजिक, चौकशी, तथ्य वापरून नातं सुरू करा, मग भावना. First find out पहिलं जरा शोधा, whether that person is a believer. पहिलं काय शोधायचं, हा व्यक्ती बिलीवर आहे का. What we do is, आम्ही काय करतो, the moment we see a person, आपण काय करतो, आपल्याला एखादा व्यक्ती दिसला he's so handsome, की आपण पहिलं आपलं किती दिसायला छान आहे ना, I have given my heart to him. माझं हृदयच मी त्याला Finished, you दिलं. are a gone हो का, case. हृदय त्याला दिलं म्हणजे फिनिश्ड आहे, झालं. म्हणजे स्टोरी सुरू करायच्या आधी Just संपली. because he's handsome doesn't mean he's single. तो देखणा आहे म्हणून तो अविवाहित आहे असं कुठं लिहिलेलं नाहीये. Just because he's single doesn't mean he's got a good आणि character. तो एकटा आहे म्हणून त्याचा स्वभाव आणि चारित्र्य चांगलं आहे असं पण कुठे लिहिलेलं नाहीये. Just because he is single doesn't mean he's a तो believer. एकटा आहे म्हणून तो बिलीवर आहे असाही अंदाज लावून चालणार नाही. Just because he comes to church doesn't mean he is a believer. अरे नाही नाही, चर्चला येतो म्हणून तो बिलीवर आहे असं सुद्धा अलीकडे काही सांगितलं जाऊ शकत नाही. Maybe he has seen you coming to church and he is now following you in the church. काय माहिती, त्यांनी तुला चर्चला येताना पाहिलं आणि त्याला तू हवी आहे म्हणून तो पण आता चर्चला यायला लागलाय. हे सुशी गाडीवर संबंध नाही. पण तुम्ही म्हणताय तो चर्चला येतोय, डोंबल्याचं चर्चला येतोय. Start with logic. तर जरा तथ्य अगोदर वापरा, चौकशा अगोदर करा. Heart should be given last. शेवटी हृदय द्यायचं, Emotion should come last. भावना शेवटी द्यायच्या. ही सगळी चौकशी केल्यावर Start being friendly with that थोडी person. मैत्री करायची अगोदर. Know where his standing कारण is. मैत्री केल्यावरच कळतं की हा कोण, कुठचा, काय त्याचं काय स्टँडिंग आहे. Say, maybe he is sitting in Kalyani Nagar and begging there in one road. काय माहित तुला, कल्याणी नगर मध्ये बसून कुठे भीक मागत असेल रोजचा, तुला काय पत्ता आहे, तू हे दापोडीतला. Why he will sit in Dapodi and beg and then Anna. ask you for proposal? दापोडी मध्ये बसून भीक मागून थोडं तुला मागणी घालणार आहे. कल्याणी नगर मध्ये भीक मागून राहत असेल आणि तू फार फिदा झाली त्याच्यावर. तू है दापोडी की खडकी की पिंपरी की, है ना, हो सकता ना. असं अगोदर हे सगळं चौकशा करायच्या. When people are dating, they allow their hearts to get in the way of their logic. डेटिंग करताना काय करतात मात्र मुलं मुली, की तथ्याच्या मध्ये, लॉजिकच्या मध्ये हृदयाला लुडबुड करू देतात, मग प्रॉब्लेम होतात. हृदय शेवटी द्यायचं बेटा. I know of one girl, I told you. मला एक मुलगी माहितीये, मी तुम्हा लोकांना ऑलरेडी सांगितलंय. This lady gave a heart first before applying logic. या मुलीनं तथ्य वगैरे काही वापरलं नाही, चौकशा काही नाही, हृदय देऊन टाकलं. Now she cannot go back. आता नाही माघार घेऊ शकत. Emotionally she is bound. भावुक रीतीनं असं बंधन झालंय त्या व्यक्तीशी तिचं की जमतच नाही आता एकमेकांपासून वेगळं राहणं. One day she came limping before me. एके दिवशी माझ्यासमोर लंगडत आली बरं का. I said, why? What happened? तर मी विचारलं काय झालं.
No, she said, my boyfriend got angry, and in that anger, he rode the motorbike on my leg. बोलो म्हणे माझा बॉयफ्रेंड माझ्यावर चिडला आणि त्या रागामध्ये मोटरसायकलच माझ्या पायावर घातली. So it is fractured, Pastor. पाय फ्रॅक्चर झाला पास्टर. It's a red flag. अरे मग लाल झेंडा आहे. आता काय? It's a toxic relationship. हे नशा चढली आहे नात्याची तुला. या नशेत काय अर्थ नाहीये. And now it's too late. She cannot come out of पण it. आता खूप उशीर झालाय. तिला नाही जमत आहे त्या नात्यातनं बाहेर पडायला. Heart should be given last. हृदय कधी द्यायचं? शेवटी. Many times we allow our physical desires to get in the way of logic. पण अनेक वेळेला ना आपण लॉजिकच्या मार्गामध्ये आपले हे सगळे शारीरिक ज्या गोष्टी असतात त्यामध्ये येऊ देतो. And they also allow their codependency, like the fear of being alone, to get in the way of logic. आणि लॉजिकच्या मध्ये नाही मग आपण एकटे पडलो तर वगैरे हे सुद्धा मध्ये कुठेतरी ते लोक घालायला लागतात. And sometimes you see your friends going on in that same road of marriage, and they say, when will my time come? Let me also jump. आणि मग कधी कधी आपण अशा आपल्या मित्रमैत्रिणींना लग्नाच्या तर रस्त्यावर बघतो, मग आपल्याला पण घाई होते की माझं लग्न आता कधी होणार. And then they jump and hold anybody. आणि मग उड्या मारून कोणाचाही हात धरायचा. Because it's a fad that I also have a person in my life. कारण वेट लागले लोकांना अलीकडे की माझ्या बरोबर कोणतरी असायलाच पाहिजे. पोराबरोबर पोरगी, पोरगी बरोबर पोरगा, हे अलीकडचं फॅड आहे. Even when they are 14 years old, they are talking love. 14 वर्षाच्या अगोदर पासून प्रेमाच्या भाषा बोलतात ते. They don't even know what love is. पिंट्याला माहित नाही प्रेम म्हणजे काय. पिंट्या बोलतोय प्रेमाची भाषा. ती आहे चुकलेली भाषा. अरे तेरी उम्र क्या है? तू 14 है ना. अभी बोर्ड का एग्जाम आएगा, पढ़ाई कर. And then after the board exam, then they say, I want to commit suicide. I got 45%. आणि मग बोर्ड एक्झाम झाल्या म्हणायचं आत्महत्या करायची, मला 45% पडले. And then कशा they go पडले? to that girl or the boy. नाही तर मुलीकडे जाणार, मुलाकडे जाणार. तुला किती मिळालं? हा, नाही, त्यांनी- and that girl says, मला 80% मिळालं. तुला किती? मला 30%. And the girl says, आता जा. मग ती मुलगी म्हणते जा जा आता. अरे जा आता म्हणजे बरबादी तुझ्याकडूनच झाली. पण दोघांमुळे झाली. हा. Logic and emotion, when combined, are the answer to right decisions. पण लॉजिक म्हणजे तथ्य आणि इमोशन म्हणजे भावना एकत्र कंबाईन करून मग तुम्ही योग्य निर्णयाकडे येऊ If शकता. you only start with emotions and sweep the logic under the carpet, you had it. फक्त भावना गुंतवल्या आणि तथ्य किंवा लॉजिक सगळं गालीच्या खाली लपवून ठेवलं तर संपलं मग. But don't start logic and stay logic all your हा, life. पण तथ्य किंवा लॉजिक सुरू करून आयुष्यभर चौकशा आता एवढी पण काय चौकशी करायची, एवढी पण नको. Say, एखाद्या मुलाची किंवा मुलीची लॉजिक किती किती दिवस ते तथ्य लावायचं किंवा I चौकशा know करायचं. of one couple, they had been dating for 15 years. ओ माय गॉड. मला एक जोडपं असं माहितीये 15 वर्ष ते लोक डेटिंग करत होते. And after marriage, आणि लग्नानंतर today they are fighting every day. रोज भांडतात. मग 15 वर्ष काय केलं? They spoke about sun, moon, stars. तेच ते तारे तोडके लावूंगा वगैरे. 15 वर्ष बाकी महत्वाचं बोललेच नाहीत. If you start liking that person, and if you have some emotions, then go ahead. त्या व्यक्तीला तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती तुला आवडायला लागली तर मग हळूहळू तुम्ही ह्या सगळ्या रीतीनं पुढे जा. Amen. आमेन. So, marriage is for emotional support. तर लग्न भाऊक आधारासाठी केलं जातं. And if that person you are marrying does not give you emotional support, it is useless getting married to ज्या that व्यक्तीशी person. तुम्ही लग्न करताय त्या व्यक्तीनं तुम्हाला भाऊक आधार दिला नाही तर त्याला अर्थ नाहीये. Even Jesus prayed, येशूंनी पण प्रार्थना केली. Father, I pray बापा मी प्रार्थना करतो that they will be one. की ते एक Just एक व्हावं. as you and I are जसं तू one. आणि मी एक आहोत तसं त्यांनी एक व्हावं. Say, येशूंनी प्रार्थना केली अशी. that is emotional support. त्याला म्हणतात भाऊक आधार. एक होणं. Fourth point, चौथा मुद्दा, paying attention to you. तुझ्याकडे लक्ष असलं पाहिजे त्याचं किंवा तिचं. Let's admit it, कबूल करूयात. that we love when people pay attention to us. आपण कबूल करू ना की लोक जेव्हा आपल्याकडे लक्ष लावतात तेव्हा आपल्याला आवडतं, हो की नाही. माझ्याकडे कोणी लक्ष लावून असेल तर मला आवडतं, तुम्हालाही आवडतच असेल. If that person that you are steady with is not showing any kind of attention, it's a red flag. ज्या व्यक्तीसोबत तुमची भेटघाट आता सुरू झालेली आहे तो किंवा ती तुझ्याकडे लक्षच देत नसेल तर परत लाल झेंडा आहे.
when someone is taking care of us पण कोणीतरी जेव्हा आपल्याला सांभाळतं or is ensuring that we are in comfort means a lot to us. किंवा खात्री बाळगतं की ह्यांना जरा आपण कम्फर्टेबल ठेवू, त्यांना जरा व्यवस्थित ठेवू, तर तो अर्थ खूप लागतो. The right person will take care of your comfort and will give attention to the minutest detail जो of your life. व्यक्ती तुझ्यासाठी बरोबर असेल ना, तो अगदी तुझ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देईल आणि तुला कम्फर्टेबल ठेवेल, Yes. की तुला बरं Why वाटावं, are you sad? की आज का एवढी I दुःखी see आहे, your countenance sad. का तुझा चेहरा आज एवढा Or पडलाय, today you are happy. का Or आज you are आनंदी आहे, tired की आज today. दमल्यासारखे दिसताय, काय That is झालं, attention. याला म्हणतात लक्ष. If he is interested in you or if she is interested in त्याला you, तुझ्यात समजा काही उत्सुकता आहे किंवा तिला तुझ्यामध्ये उत्सुकता आहे, they will show attention. तर ते लक्ष लावणार एकमेकांकडे की आज वाय मूड ऑफ टुडे, वाय नॉट स्माइलिंग टुडे, Yes. का नाही हसत आहे आज, काय झालं, लक्ष असतं, अगदी बारीक बारीकही लक्ष असतं. You should know one another's tastes एकमेकांच्या and likes and एक- dislikes. एकमेकांच्या चवी कळल्या पाहिजेत, आवडी कळल्या पाहिजेत. Sometimes when one of them is sad and you know that person loves coffee, you can say, let's have coffee today. कधी-कधी Though I तुम्हा- like tea, I will have coffee with you. कधी कधी तुम्हा दोघांमध्ये समजा एक कोणीतरी उदास वाटलं आणि त्याला किंवा तिला समजा कॉफी आवडत आहे, तुला नाही आवडत आहे पण त्याला किंवा तिला आवडत आहे, तर म्हणायचं आज आपण कॉफी पिऊ चला. Say, what makes that person off or what brings joy on that person's की face? काय केल्याने त्या व्यक्तीला आनंद मिळतो ते करायचं. Marry such a person who is such attentive towards your comfort. अशा व्यक्तीशी लग्न करा की जे तुमच्या अशा कम्फर्टला पाहतात, की तुम्हाला एक बरं वाटावं असं करतात. Amen. आमेन. Now, women, you need to excuse men because they will not be exactly like you. आता मुलींनी मुलांना थोडंसं एक्सक्यूज करायचं, कारण मुलं अगदी मुलींसारखी नसतात, मुलं जरा वेगळी असतात. Men are different. पुरुष किंवा मुलं वेगळी असतात. The sun and moon can be same at times, but men and women will not. सूर्य चंद्र ऍट टाइम्स सारखेच राहतील, पण पुरुष आणि स्त्रिया, मुलं आणि मुली वेगळेच असतात. Yes, we are on the same earth, but we are still different. एकाच पृथ्वीवरती आपण राहतोय, पण मुलं पुरुष आणि मुली बायका जरा वेगळंच असतं. हे We breathe the same air, but yet we are different. श्वास सगळ्यांचा त्याच हवेने चाललाय, पण मुलं मुली बायका पुरुष वेगळे असतात. Say, women define themselves as relationship beings. बायका स्वतःची व्याख्या की आपण नात्यात असलं पाहिजे अशी देतात. A woman always gives priority to म्हणजे relationships. बायका किंवा मुली नात्याला महत्व देतात असं मला म्हणायचंय. Amen. आमेन. The essence of who they are is built around their relationship. मुली आणि बायका त्यांच्या नात्यांवरती आधारभूत त्यांच्यातलं सगळं जे सार असतं ते असतं. त्यांना नाती महत्वाची असतात. You know how they know their mother, father, relatives, uncles, aunts. They know, but the men are not so much into म्हणजे relationship. कसं मुलींना किंवा बायकांना सगळी नाती माहिती असतात, आई वडील भाऊ बहीण लांब लांबचे नातेवाईक सुद्धा माहिती असतात, पण मुलांना किंवा पुरुषांना नाती काही माहित नसतात एवढी. Yes. See a wife when she says, and when she's very happy, you need to know she wants to go to her parents' house. एखादी बायको खूप आनंदी असेल तर नवऱ्याने समजून घ्यायचं हिला माहेरी जायचंय बहुतेक. Okay? But you will never see a man jumping up in joy to go and meet his parents. पण पुरुष कधीच आपल्या आई बापाला भेटायला जाताना असं उड्या उड्या मारत जाताना दिसणार नाही. Huh? They've done. But a wife is very happy. पण बायको खुश होते जेव्हा Because- माहेरी जायचा प्रश्न येतो तेव्हा, की चला शेवटी आपले लोक. She defines herself with relationship. त्या नात्यांनी ती स्वतःची व्याख्या तयार करते, तिला नाती महत्वाची असतात. मुलांचं तसं नसतं. I mean, they think to keep you in their home is love. म्हणजे That's what men think. पुरुषांना किंवा मुलांना असं वाटतं की बस प्रेमापायी तुम्ही त्या घरात राहाल, They say, किंवा असं म्हणतात मुलं. you know, sometimes the women say, you don't love me. कधी कधी बायका म्हणतात तुमचं माझ्यावर प्रेम नाही, And the husband says, मग नवरा म्हणतो तुला घरी ठेवलं ना. हा अरे घरी ठेवलं म्हणजे He doesn't understand what love is. घरी ठेवलं म्हणजे काय, वस्तू आहे का आम्ही. Sometimes he says, wife says, do you really love me? कधी कधी बायको एक तर बायकांना हेच फार, बायको कधी कधी, मी बाई असून सांगते तुम्हाला, बायका सारखं डू यू लव्ह मी. Oh, but I feed you, no? अरे So- खायला घालतोय ना तुला, So अरे he's- खायला घालतोय. for him, love means Oh. I feed you, I Oh. clothe you, I kept you in my house. तर मुलांसाठी प्रेम म्हणजे काय, की तुला मी माझ्या घरात ठेवलंय, खायला घातलंय,
तुला सांभाळतोय नाही, ते आपण झॅक आणि मॅक्सलाही सांभाळतोय, असं थोडी होत आहे. So the wants and desires are so much miles apart. तर मुला मुलींमध्ये, पुरुषांमध्ये, बायकांमध्ये जे काही हवं असतं, गरजा असतात ना, त्या फार वेगळ्या असतात. That is why a wife runs the house, म्हणून बायको घर चालवते, not the man. पुरुषाला नाही. एक दिवस बाई कुठे गेली तर घरात अंधार, Because, घरात अंधार, मी लिहून स्टॅम्प पेपरवर. because she is naturally oriented towards relationship. कारण नैसर्गिक रीतीनं बाईमध्ये किंवा मुलीमध्ये ते अभिजात आहे की नातं आपल्याला टिकवायचंय, नात्यात राहायचं आपल्याला. When you come to my house तुम्ही जेव्हा माझ्या घरी याल ना today, आज, you चला, will say, तुम्ही म्हणाल a woman is staying in this house. की या घरात एक बाई राहत आहे. माझ्या घरात आल्यावर तुम्हाला कळेल, इस घर में एक लेडी रह रही है. By the way the house is kept. जसं घर माझं ठेवलेलं आहे ना, ते बघून तुम्हाला कळेल की या घरात एक लेडी राहते. Say, but पण when my wife goes out for a समजा month माझी or बायको so, गेली, म्हणजे and if you come to my house, समजा माझी बायको कुठे महिनाभर गेली तर तिथं नाही जात, पण समजा गेलीच माझी बायको कुठेतरी महिनाभर, you will know that a man stays here. तुम्हाला मग माझ्या घरात आल्यावर कळेल की गोंधळ आहे, सावळा सगळा पुरुष राहत आहेत, लडके रह रहे इधर. Amen. आमेन. I know both have to work towards it, मला माहिती आहे दोघांनी मिळूनच शेवटी ते सगळं करावं लागतं, नाही असं नाही. but still, तरी paying attention is the last thing in a man's mind. पुरुषाच्या डोक्यात ना लक्ष देणं म्हणजे शेवटची गोष्ट असते. अरे हस ना, पण त्याचं लक्षच कुठे. And sometimes कधी कधी the wife says, बायको म्हणते, how do I look मी कशी in this दिसते dress? याच्यात, कशी दिसते. It suddenly says, अचानक तो म्हणतो, oh, this blue dress suits you. हा हे ब्लू, हे निळं छान दिसतंय. And she says, it's pink dress. ती म्हणते, मी गुलाबी घातलंय. That means where he was seeing, where he was speaking. फिर वो किधर देख रहा था, किसको देख के बोल रहा था. मैं इधर है, मैंने पहना पिंक है, सर आप ब्लू पे जा रहे हो. But a man's job is to see that he makes her happy all the time. पण पुरुषाचं किंवा मुलाचं हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या बायकोला नेहमी आयुष्यभर आनंदी ठेवायचं. So the one you're going to get married to, तर ज्या कुणाशी तुम्ही लग्न करणार आहात, if that person keeps you happy now, त्या व्यक्तीनं जो तुम्हाला आतापासून आनंदी ठेवलाय, after marriage also he will keep you happy. लग्नानंतर पण तो तुला आनंदी ठेवणार हे समजून घ्यायचं. आमेन. Because कारण when you make her happy, जेव्हा तू तिला आनंदी करशील and once she multiplies that happiness, आणि एकदा का तिच्यातला तो आनंद बहुगुणित झाला, she will give you back tenfold of happiness. ती तुला धापड आनंद परत करेल. ही गुरु किल्ली मुलांनी शिकून घ्या. One happiness you give, she will give you tenfold. एक आनंद तू तिला दे, ती तुला धापट आनंद परत करेल. अशा मुली आणि बायका असतात. If you don't believe, ask my wife. हो, तुमचा विश्वास बसत नसेल तर माझ्या बायकोला विचारा. नाही, मी म्हणते तुम्ही याच घरी आज. लेट्स हॅव अ मीटिंग, कम ऑन. आय विल टेल यू. How do you make a woman happy? एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला कसं आनंदी कराल? Attention, लक्ष द्यायचं तिच्याकडे, affection, भावना पाहिजेत, appreciation. कौतुक करायचं, कौतुक. 3 things. 3 गोष्टी. What are those? काय मुलींना कौतुक फार आवड. मैं कैसी दिख रही हूँ म्हणायचं, एकदम दी बेस्ट, तेरे जैसी लड़की नहीं दुनिया में. Attention, लक्ष, affection, भावना, appreciation. कौतुक. लिहून ठेवा मुलांनी. If मुलांनी लिहूनच ठेवा, विसरतीलच. the husband needs the best of food every day, these 3 things you apply. जर नवऱ्याला रोज छान खायला हवं असेल लग्नानंतर, तर नवऱ्याने या 3 गोष्टी त्या बायकोला रोज द्यायच्या. Say, when I talk of attention, I talk of undivided attention. लक्ष द्यायचं म्हणजे मी असं म्हणतोय की अनडिवायडेड, अजिबात लक्ष तिच्यावरनं हटता कामा नये. Say, you have to keep your phone down and talk. फोन खाली आणि तिच्याकडे लक्ष देऊन बोलायचं. Put off the TV and look at her and talk. टीव्ही बंद, तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं. Assume the right angle position. असा की कुठला अँगल बरोबर आहे तिच्याकडे बघून बोलायला, वो अँगल ढूंढणे का. Like a soldier standing before the general. जसं सैनिक एखादा सैनिक जनरलच्या पुढे उभा असतो ना, तसं Maintain eye contact. असं डोळ्यात डोळा घालून बोलायचं.
नाही तर Amen. फोन बघत बघत ती बोलतीये आणि हा 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 काय हा? मी काय बोलले ते So तरी if ऐकलं का? before marriage you are trying to talk to that person and if he is not replying or he is looking elsewhere, something is wrong. तर लग्ना अगोदर तुम्ही लोक भेटत असताना जर का असं झालं की तू बोलती आणि तो तुझ्याकडे बघत पण नाहीये, फोनच घेऊन बसलाय, तर अगोदरच समजून Because घ्यायचं. for him you should have been the most important person. कारण त्याच्यासाठी तूच पहिल्या नंबरला महत्वाची पाहिजे. Because now if you are not the most important person after marriage, I don't know where you will का be. आता जर तू महत्वाची व्यक्ती नाहीये तर लग्नानंतर काय महत्वाची असणार आहेस, हे की नाही? Fifth point, पाचवा मुद्दा, understand you better than you do yourself. तू स्वतःला जेवढं समजत नाही तेवढं त्यांनी तुला समजून घ्यायला पाहिजे. Yes. असं पाहिजे नातं की मला मी जेवढी माहित नाही Correct. तेवढी मी त्यांना माहित आहे. Better to be with someone who understands you so well that you don't say anything. अशा व्यक्तीबरोबर आयुष्य घालवणं की ज्या व्यक्तीला माझं मला काही सांगावं लागत नाही, त्याला कळतच, आपोआप कळतं त्याला Yes. असं What पाहिजे. will make her happy or की- what will make him happy. की ही कशातनं आनंदी होते किंवा हा माझा नवरा कशातनं आनंद होतो हे न बोलता कळलं पाहिजे एकमेकांना. It would be so amazing. किती छान, मग खूप सुंदर. त्या Amen. लग्नात प्रॉब्लेमच होत नाही मग. Like that person knows me well. की तो व्यक्ती किंवा ती मला किती छान ओळखते. Like तिला when you go to the restaurant, की समजा तुम्ही हॉटेलला गेला, that person knows you love coffee. त्या व्यक्तीला माहितीच आहे तुला कॉफी आवडते, And so he will order तो coffee. for you. कॉफीच मागवणार. Because he knows you. त्याला माहिती आहे, त्याला आता कळलेलं आहे What makes you happy? What कशातनं? makes you sad? What gives you anger? कशातनं तू आनंदी होते, कशातनं तू चिडते, त्याला कळतं. And he doesn't use those words or you doesn't make you to get angry. मग तसले सगळे शब्द तो वापरत नाही, तुला राग येईल असं करणार नाही. Amen. एकमेकात, दोघं एकमेकात. They should read your mind. मन वाचता आलं पाहिजे, तुला तिचं आणि तिला तुझं. They should मन. even know your body language. अंगभाषा पण कळली पाहिजे. असे डोळे वर आले की समज आने का, असं पाहिजे. Would know how you would react to a certain situation. एखाद्या परिस्थितीला तुझा प्रतिसाद कसा असतो हे कळायला पाहिजे अगोदरपासूनच. You should be able to read one another's eyes. एकमेकांचे डोळे वाचता आले पाहिजेत. Even know their silence, know their talk. त्यांच्या शांततेत पण कळायला पाहिजे काय हवंय, आणि ते बोलतात तेव्हाही कळायला पाहिजे त्यांना काय हवंय. Sometimes when the wife is silent, there is something different happening there. कधी कधी बायको जेव्हा शांत असते ती वादळापूर्वीची शांतता असते की आज ये इतने चुप क्यों है, तुझे मालूम नहीं चुप क्यों है, रुक. See, these things matter the most in a relationship. या गोष्टी नात्यात फार महत्वाच्या असतात. छोट्या छोट्या असतात पण महत्वाच्या असतात. शिकून घ्या, लांबचा पल्ला गाठाल. Being with a person makes life worth living. एखाद्या व्यक्तीबरोबर राहून आयुष्य जगणं किती छान होतं, आयुष्याला किंमत येते. See, understanding is being present there. समजून घेणं म्हणजे काय, तिथे हाजीर राहणं, तिथे तू पाहिजे. When they call you, you are there. फोन आला, बोलवलं, तू तिथे पाहिजे. When they call you to be at 9 o'clock, 9 a.m., you are there by 9 p.m. No, that's something हो, wrong. सकाळी 9 वाजता त्यांनी तुला बोलवलं आणि तू रात्री 9ला आला किंवा आली, तर ते म्हणजे काहीतरी नाही, खूपच चुकलेलं आहे. Amen. असं Being नाही. present for that तिथे पाहिजे, person. एवढी वेळ या वेळेला आपण भेटू, इथे इथे भेटू, त्या वेळेला तिथे हजर पाहिजे. When that person is going late, if it's a lady going out late, you have to phone up. Did you reach home? आणि ती जर उशिरा घरी पोहोचत आहे तर तिला फोन करून किंवा टेक्स्ट टाकून विचारणं, पोचली का, And responding in a way that, that shows they get you. आणि अशा पद्धतीनं प्रतिसाद देणं, त्यावरनं कळून येतं. Someone, if they understand you, that means they have love for you. कोणीतरी जर तुला एवढं समजून घेत आहे ना, तर तिथं प्रेमच आहे. ते एकमेकांच्या प्रेमात पडलेत. And they, about things, how that person will react to situations. आणि तुला मग कळून जातं की हा व्यक्ती परिस्थितीला, जी काही परिस्थिती येते त्याला ह्याचा काय प्रतिसाद असणार आहे, आपल्याला अगोदरच कळतं. And when they understand you, आणि असं एकमेकांना एकमेक कळायला लागले ना, they know how to keep from hurting you. की मग समजतं की आपण एकमेकांना कसं वाईट वाटेल असं वागायचं नाही, की असं केलं तर हिला वाईट वाटतं, असं केलं ह्याला वाईट वाटतं, तिथं जायचंच नाही, ते करायचंच नाही. They won't be inconsiderate or make unreasonable demands आणि उगीचच मागणी किंवा हक्क काही करणार नाही ते, because they understand कारण एकमेकांना समजून घेणार how you will feel as a result of these things. की या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपलं एकमेकांशी कसं नातं आता झालेलं आहे ते पहिलंच समजून घेणार आणि उगीचच काहीतरी मागण्या करणार नाही. Are you enjoying it? मजा येते, Are you learning something? शिकताय का काहीतरी? उद्या उठून लग्नाचं वय येणार आहे, Yes, you will all reach there. तिथपर्यंत पोहोचणारच आहे. I've got 25 points. 25 पॉइंट आहेत माझ्याकडे.
But I am going to give to you, don't worry. देईन, We देणार have आहे. got one more day tomorrow. उद्या आहे ना, अजून एक दिवस आहे उद्या. Last point I will give today. आत्ताला शेवटचा मुद्दा देतो. Sixth point. 6वा, You trust them with your life. आयुष्यभरासाठी त्याच्यावर किंवा तिच्यावर विश्वास पाहिजे. Where there is no trust, जिथे विश्वास नाही there is no relationship. तिथे नातं नाही. विश्वास तर पाहिजे बेटा, एकमेकांवर पक्का विश्वास पाहिजे. 100% मस्ट बिलीव्ह इच अदर. That's very, very important. ते अतिशय अतिशय महत्वाचं आहे. शंका कुशंका जर आल्या, इट्स नॉट गोइंग टू लास्ट. It's not easy to trust someone. कोणावर तरी विश्वास ठेवणं अर्थातच एवढं काही सोपंही नसतं. We don't trust everybody, we just trust a few people in our whole life. आपण सगळ्यांवर तर विश्वास ठेवत नाही. आयुष्यात पण आपण थोड्या थोड्या लोकांवरच विश्वास ठेवतो. त्यामुळे विश्वास ठेवायला सुद्धा एकमेकांवरती वेळ थोडासा लागेल. You trust your parents, तुम्ही आई वडिलांवर स्वतःच्या विश्वास ठेवता and after your parents, you should be able to trust your life partners. आणि तुमच्या आई वडिलांनंतर तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नवऱ्यावर किंवा बायकोवरती विश्वास ठेवायला जमलं पाहिजे. If you only trust your parents and if you don't trust your life partner or a life person, a partner who will be for life with you, then something is wrong. तुला जर फक्त तुझ्या आई वडिलांवरती विश्वास ठेवायला जमतंय आणि जो कोणी तुझा आयुष्यभराचा जीवन साथीदार बनणार आहे, नवरा किंवा बायको, त्याच्यावर विश्वास ठेवायला जमत नाहीये, तर तिथे काहीतरी चुकलेलं आहे. So if you trust someone with your life, तर आयुष्यभरासाठी जर एखाद्यावर आपला विश्वास बसला, it means that they are the right person for you. तर समजायचं संपलं, माझ्यासाठी हाच व्यक्ती बरोबर आहे, आयुष्य याच्याबरोबरच काढायचंय. If you can say confidently, I trust that person, विश्वासाने जर असं म्हणता आलं की माझा त्याच्यावर किंवा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, you are almost getting there. बस झालं, ते विवाहातच संपणार. Because trusting someone requires you to know that person कारण real well. कुणावर तरी तसा विश्वास टाकायला तो कोणीतरी आपल्याला तेवढा माहीत असायला लागतो. And what a privilege it is if you can say, I trust him. आणि काय सुदैव असतं मग ते, असं त्याला किंवा तिला बघून आपण म्हणलं की आय ट्रस्ट यू 100%, माझा 100% तुझ्यावर विश्वास आहे. Trust is the foundation of any healthy relationship. विश्वास कुठल्याही आरोग्यवान नात्याचा पाया आहे. See? Whether it is trusting them when they go out with their friends, मग मित्रांबरोबर समजा किंवा मैत्रिणींबरोबर समजा, तुम्ही कधी बाहेर गेला दुसऱ्या मित्र मैत्रिणींबरोबर, or you are confiding in them some secret things, किंवा काही गुप्त गोष्टी तुम्ही एकमेकांमध्ये एकमेकांना सांगितल्या, सिक्रेट एकमेकांना सांगितले, that person should not reveal it to any other तर person. त्याने किंवा तिने ते कोणालाही इतरांना सांगता कामा नये, फक्त आपल्या दोघात It's असं a पाहिजे. breach of trust then. म्हणजे एक विश्वास बसतो एकमेकांवर मग, There should not be any breach, any break of trust. आणि तो विश्वास कधीही तुटता कामा नये, असा विश्वास पाहिजे. That's why in the beginning itself, don't reveal your whole kundali to that person. पहा, अगदी सुरुवातीलाच तुझी संपूर्ण कुंडली त्याला प्रगट करू नको. Some they do. असं करतात पण They काही. hardly met 2 days and they told the whole life story till their grandmother and grandfather. आत्ताची कुठे 2 वेळा भेटलेत आणि बस आजी आजोबांपर्यंत सगळं सांगून टाकलं. And then on the 3rd day, that fellow says bye. मग तिसऱ्या दिवशी तो म्हणतो बस नको आता, बाय बाय. And then he knows their whole story. आणि बाय बाय म्हणताना पण तुझं त्याला सगळं कळलं ना ऑलरेडी. He is going to say 10 to 10 people. आता Then. तो अजून 10 माणसांना जाऊन तुझ्याविषयी विष का लावणार. Trust takes time to develop. बघा, एकमेकांवरती विश्वास विकसित व्हायला वेळ लागतो. त्या वेळेत तेवढं एकमेकांना भेटा. Slowly reveal yourself. हळू स्वतःला As प्रगट much करा. as you can trust him, reveal yourself. हळूहळू जेवढं एकमेकांवर विश्वास टाकता येईल तसं हळूहळू स्वतःचं जीवन उघड करायचं. But trust is essential to have healthy पण relationships. विश्वास महत्वाचा आहे. जर आरोग्यवान नातं एकमेकांशी असायला हवे तर तो विश्वास महत्वाचा आहे. And trust is built and maintained by many small actions over time. आणि विश्वास ना काळाच्या ओघात अनेक छोट्या मोठ्या कृत्यांमधून विकसित होतो. तू त्याच्यासाठी केलेली कृत्य, Yes. एकमेकांसाठी केलेली कृत्य, त्यातून विश्वास विकसित होतो. And trust issues in a relationship can instigate fear and judgment. आणि नात्यामध्ये जर विश्वासाला तड गेली ना एकमेकांविषयीनं, तर मग ते नातं न्यायाखाली येऊ शकतं, तिथे शंका येऊ शकतात. तर त्या विश्वासात तड जाता कामा नये. Suspicion can grow. एक तर शंका वाढू शकतात. So it is better that you don't break anybody's trust. आणि म्हणून कुणाचाही विश्वास तोडू नका, कारण शंका आली की त्या शंका कॅन्सर सारख्या वाढतात. Yes. आणि पुढे सगळा नाश असतो. तर शंका येऊ नाही द्यायची, विश्वास पाहिजे तसा कायम. Value that person who has shared certain things with you. ज्या व्यक्तीनं तुला काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या व्यक्तीची किंमत करायला शिक. Don't mock at whatever that person has said. मस्करी करू नको त्यांनी जे काही सांगितलंय त्याच्यावर. For a happy relationship to work, आनंदी नातं जर कामाला लागायला हवंय,
The people involved must be able to trust each other. तर त्याच्यामध्ये जी माणसं गुंतलेली असतात त्यांचा एकमेकांवरती विश्वास बसायला You know, हवा. at the beginning, things seem very rosy and beautiful. बघा सुरुवातीला तर सगळंच अगदी छान सुंदर वाटतं, Lot of excitement is there. कारण खूप सारा आवेश आनंद वगैरे असतो. Even small transgression is easily forgiven and set aside. आणि लहान लहान चुकांना मग त्यावेळेला लगेच आपण सॉरी म्हणून सगळं बाजूला But ठेवतो. once you get past the initial infatuation पण तो सुरुवातीचा आकर्षणाचा काळ थोडा संपून पुढे गेला and relationship starts blossoming, आणि नातं उमलायला लागलं, you begin to learn where the relationship is finally headed to. मग शिकायला मिळतं की हे नातं शेवटी कुठे जाणार आहे. Amen. Amen. And the deep foundation of trust can be developed or it can be ruined. आणि विश्वासाचा मग एक गहन खोल पाया तिथे विकसित होऊ शकतो, नाहीतर सगळी नासधूस होऊ शकते. Both of them should be honest with each other. आणि दोघांनी एकमेकांशी प्रामाणिक राहायचं, खोटेपणा नाही पाहिजे. मी हे लपवतो तू ते लपवा लपवी नाही खेळायची. Because you will not know, but many have come to me. तुम्हाला कळणार नाही बेटा, पण बरेच जण माझ्याकडे आलेले आहेत. Oh, that person hid this thing. अरे त्यांनी माझ्यापासून हे लपवलं. Lately I came to know आता मला समजलं. one young girl. एक तरुण मुलगी, She got married because her mother presented that boy to her. तिने लग्न केलं कारण आईनी तो मुलगा तिच्या समोर मागणीत आणला. आई म्हणाली याच्याशी लग्न कर, चांगला आहे वगैरे. After marriage, लग्नानंतर 1 month, एक महिना गेला. she came to know he was important. एका महिन्यामध्ये तिला कळलं की हा त्या स्तराचाच नाहीये. He cannot. म्हणजे नातं नाही ठेवलं जाऊ शकत याच्याशी. तो नातं बांधू नाही शकत, संबंध बांधू नाही शकत. He was like a eunuch then. you can say. षंडासारखा आहे तो संबंध नाही ठेवू शकणार आहे And she लग्नातला. said, why didn't you tell me? मग ती म्हणाली की मला तू अगोदर का नाही म्हटला की तुला हा प्रॉब्लेम आहे. No, I wanted a companion. नाही, मला कोणीतरी साथीदार हवा होता. Companion you wanted? अरे साथीदार हवा होता म्हणून माझ्या आयुष्याशी असा खेळ का केला. Finally, सरते शेवटी she had to divorce him. तिला घटस्फोट द्यायला लागला त्याला. But today she is married to पण a आज- very nice man. तिने एका चांगल्या पुरुषाशी लग्न केलेलं आहे आणि आता खुश आहे. So sometimes some people don't reveal certain तर things. आता कधी कधी असंही होतं. आत्ताचा काळ तर असाच काळ झालेला आहे. तर अलीकडे एकमेकांना सगळं सांगत नाहीत, तोही प्रॉब्लेम होतो मग. Unfortunately, when one hides certain things, it's not trust. आणि मग दुर्भाग्य, एखाद्याने असं सगळी लपवाछपवी केली तर मग तिथे विश्वास कुठे आहे. मग Amen. तिथे विश्वास राहतच नाही ना. Now, in every relationship, there will be a few roadblocks. आता प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही अडचणी येणारच आहे. But still, तरी a healthy relationship cannot grow without trust. आरोग्यवान नातं विश्वासाशिवाय बांधलं जात नाही. And विश्वास sometimes some of them don't open their hearts आणि कधी कधी ना काही जण असे असतात हृदय उघडत नाही, because कारण of their past life and past experiences जे they काही- had with their exes. भूतकाळातले त्यांचे अनुभव त्यांच्या एक्स बरोबर असतात, त्यामुळे हृदय उघडत नाहीत. And so you need to understand also मग आपण समजून पण घ्यायला पाहिजे अशा why they are वेळेला. not opening up. तुम्ही समजून घ्यायचं मग की का उघडून बोलत नाहीये. कारण एक्स बरोबरचे काही कडू अनुभव असतात, ते एवढं उघडपणे बोलत नाहीत. Slowly they will reveal. हळूहळू सांगतील सगळं. Trust is something that has to be earned through trustworthy behaviors. विश्वास ठेवण्याजोगं किंवा विश्वास ठेवण्याजोगा स्वभाव जोपासून विश्वास जिंकला गेला पाहिजे. Just words or gifts and promises will not restore anybody's नुसतं trust. शब्दांमधून आणि गिफ्ट देऊन विश्वास नाही आपल्याला एकमेकांवरती ठेवता Oh, येणार. मी तुला खोटं सांगितलं, हे गिफ्ट घे. असं I mean, some do that. काही जण मात्र असं करतात की मी बोललो खोटं, घे तुला हे गिफ्ट जा. Gift. असं And then नाही. she also says, ah, thank you, thank you, thank you. मग Thank you. काय म्हणायचं, I वेड्यांचा wanted this बाजार. watch only. मग म्हणायचं हा वेड्यांचाच बाजार भरलाय सगळा. हिलाही खोटं चालतंय आणि गिफ्ट दिल्याने होतंय. Mistrust can result in terrible side effects. अविश्वास भयानक साइड इफेक्ट करतो. And you'll have lots of anxiety, मग खूप टेन्शन येतं then विचारात. self-doubt, आणि मग स्वतःवर शंका यायला लागतात. lack of confidence. विश्वास कमी होतो, भरोसा राहत नाही. तसं सगळं नकोय. Sometimes you have to ask yourself, कधी कधी स्वतःलाच विचारायचं, does my partner deserve my trust? माझा जीवन साथीदार जो कोणी आहे किंवा बनणार आहे तो मी विश्वास ठेवण्याजोगा आहे का, तेवढ्या लायकीचा आहे का. Because you must have done something which he is not allowing him to trust you. कारण की असं काहीतरी झालं असेल की ज्यापरी त्याला विश्वास ठेवता येत नाहीये तुझ्याकडनं. कदाचित Maybe your behavior, कदाचित तुझा स्वभाव something होऊ has शकतं. triggered.
काहीतरी ट्रिगर झालं असेल की ज्यातनं विश्वास नाही बसत एकमेकांवर. And if your partner is too secretive, you can आणि- become insecure. तुमचा तो साथीदार जर अगदी खूपच सगळं रहस्य आणि गोप्य ठेवत आहे तर मग आपल्याला बोलता येत नाही सगळं उघडपणे. And when you feel threatened by your partner's friendship with people you are not familiar with, आणि तुझा जो कोणी साथीदार आहे त्याची मैत्री समजा बाहेर अशी कुठे आहे की ज्या मैत्रीशी तुझा काही परिचयच नाहीये, you cannot trust him then. तर मग विश्वास नाही ठेवतायत की हे कोण आता नवीन मित्र आणि मैत्रिणी आलेत. If your partner doesn't share as much as you do about your respective lives, आणि तुझ्या साथीदाराने जर हे सांगितलं नाही की तुम्ही आपसामध्ये आपसात जीवनाचं काय करताय, काय चाललंय, then there is nothing left there. मग काय राहिलं ना. एकमेकांना तुम्ही एकमेकांचं काही सांगतच नाहीये तर त्या नात्यात काही राहिलंच नाही ना राजा. If you find your current partner flirting with others, तुलाच असं कळलं की करंट आत्ताला तुझा जो कोणी साथीदार आहे तो दुसऱ्या मुलांशी फ्लटिंग करतोय, how can he expect you to trust him? मग कसं काय विश्वास ठेवणार? हा, कशी तू पण आशा ठेवतो की त्यांनी किंवा तिने तुझ्यावर विश्वास ठेवायचा when you are flirting with so many. Say, that man or girl, तो पुरुष, तो मुलगा किंवा ती they should मुलगी, know one thing. एक गोष्ट कळायला पाहिजे If I त्यांना. have targeted this person as जर a मी life partner, या व्यक्तीकडे, या मुलाकडे किंवा या मुलीकडे मी लग्न करणारे या हिशोबाने बघतोय I will focus on this one तर person. फक्त या एका व्यक्तीवरच आता लक्ष And लावायचं I will बाकीचं नाही. stop my relationship or friendship also with other आणि people. बाकी सगळी माहिती आता मी बाजूला ठेवणार आहे. Especially those who are just waiting for the apple to fall from the tree. आणि खास करून जे लोक झाडावरनं सफरचंद खाली पडायची वाट बघतायत त्यांच्यासाठी ते गरजेचंच आहे. Yes, so they can grab you. म्हणजे असं झडपच घालणार तुमच्या झाडावरनं सफरचंद खाली पडायची वाट बघतायत म्हणजे की बस थोडं इकडे तिकडे काही झालं तर असे बाकीचे असतात की जे झडप घालायला तयार. Don't go with someone who has been silently having a crush on you. जो शांतपणे तुझ्यावरती क्रश ठेवतोय अशा बरोबर पण जाण्यात काय मजा नाही. Because you are already looking at one person to settle down in का life. ऑलरेडी तू आता अशा एका व्यक्ती मागे लागलाय की ज्याच्याबरोबर तू लग्न करायचा विचार केलाय, तर जे शांतपणे तुझ्यावर क्रश ठेवू नयेत त्यांच्याशी नातं आता नकोच. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो? If you are a boy, समजा तू मुलगा आहेस, if you want to win that girl's trust, त्या मुलीचा विश्वास तुला जिंकायचा आहे, try to avoid even those friends who you remotely think that this lady will ask questions. तर त्यावेळेला तर मग असे सगळे मित्रमैत्रिणी की ज्यांच्या विषयीनं ही तुला जरूर काही ना काही प्रश्न विचारणार, अशा सगळ्या मित्रमैत्रिणींपासून लांब राहायचं. मग का आता आपलं टार्गेट या मुलीवर लग्नाचं आहे. Make her to have peace. तिला शांतीत ठेव, Let her know तिला कळू दे you are the only person in my तूच life. आहेस तिचा. तो विश्वास एकदा बसला ना की बस. Because कारण maybe there are other girls now trying to get you from this lady. कदाचित काही मुली अशा असतील की ज्या तुला तिच्यापासनं लांब करायला बघत असतील. हू नोज. And you know, boys are dumbos. आणि मुलं असतात डंबोस. वन बॉय इज सेइंग इट. Yeah, I'm saying it. I'm a man. I'm एक saying पुरुष it. म्हणतोय. You know, these ladies have sixth sense. हो, कारण की बायकांमध्ये मुलींमध्ये 6वा सेन्स पण काम करतो. Men are dumbos. आणि मेन पुरुष डंब असतात, काय कळत नाही त्यांना, पण बायकांना व्हायच्या आधीच कळतं की इथं होणार आहे. That is the sixth point. हा 6वा मुद्दा आहे. But I will continue tomorrow. उद्या विषय सुरू ठेवीन. Thank you, Jesus. I hope you have learnt a few things. Yes. माझी अशी आशा आहे की थोडंफार तुम्हाला शिकता आलं असेल ना, का There are नाही? many areas I would like to speak on. असे बरेच भाग आहेत ज्या भागावर मला बोलायला आवडेल. Maybe I will take a special Thursday meetings. कदाचित ना येत्या दिवसात मी खास दर गुरुवारी युथ मीटिंग सुरू करणार आहे. Because lately young boys and girls started texting me का अलीकडे काय होत आहे, तरुण and मुलं or writing the comments on my YouTube messages. मुली मला टेक्स्ट टाकतात किंवा युट्यूब मेसेज असतो ना माझा, युट्यूब लाईव्ह जातो मी, तर तिथे मला कमेंट टाकतात मुलं मुली Pastor, की पास्टर, what should I do because I am in such problem. विचारतात की पास्टर मला असा प्रॉब्लेम आहे, मी काय करू. डीएम करतात कधी कधी. So many areas they are confused about. आणि खूप भागांमध्ये ही मुलं मुली सगळी गोंधळलेली आहेत. And if the church does not teach them, आणि जर चर्चनी
त्या मुला मुलींना शिकवलं नाही they will learn from the world, तर ते evil world. वाईट दुष्ट जगाकडून शिकणार आहेत And all wrong things they will आणि वाईट learn. दुष्ट जगाकडून ते चुकीचं शिकणार आहेत मग आमच्यासारखांनी तुम्हाला शिकवून टाकलेलं बरं आहे So it's better that we teach you in these areas. म्हणून या सगळ्या भागांमध्ये आमच्या सारख्यांनीच तुम्हाला चर्चमध्ये शिकवलेलं उघडपणे ओपनली चांगलं आहे That's why little bit I am opening up before you. म्हणून मी थोडा उघडा होतोय तुमच्या समोर आता असे काही भाग हाताळतोय की जे मी ओपनली बोलतो आता In these areas I have never spoken. या भागात मी ऑलरेडी म्हणजे या भागात मी अगोदर बोललेलो नाहीये But God has put so many things in me पण देवाने इतकं माझ्या हृदयात आता घातलंय ना that I feel guilty if I don't share with you. की मला गिल्टी वाटतं मला दोषी वाटतं मी तुम्हाला मुला मुलींना ते सगळं नाही सांगितलं तर I don't want your life to be messed up. मला नकोय तुमच्या जीवनाची बर्बादी बेटा माझ्यावर तुमची जबाबदारी आहे Like one lady met me in the mall, I told you, जसं एक बहीण एक स्त्री मला मॉल मध्ये भेटली crying so much. अशी रडत 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 माझ्याकडे Young आली lady. तरुण मुलगी होती I married a man who is already married. आणि म्हणे एका मुलाशी मी लग्न केलं त्याचं ऑलरेडी लग्न झालंय And then मग later on, after 2 months, she meets me. 2 महिन्यानंतर परत मला भेटली Pastor, I came to know he's got a second woman. I am the third wife. फास्टर Actually. मला हे कळलंय की त्याच्याकडे अजून दुसरी स्त्री पण आहे आणि मी तिसरी आहे After that, she comes to me. मग परत मला भेटली आणि म्हणाली No, Pastor, I am the fourth one. नाही पास्टर मी चौथी आहे I'm not joking. This is the truth. मी विनोद करत नाही मी खरं सांगतो हे सत्य आहे And then she met me again मग परत मला भेटली and she says म्हणाली he's got a new wife now. आता नवीन बायको केली आहे त्यांनी It is that John 4 हो ना. Samaritan woman only. म्हणजे योहान 4 मधली शोमरोनी स्त्री I कसं mean, तसा he's like, त्याचा भाग that होता. man is like that. म्हणजे त्या मुलाचा तसा प्रकार होता I don't want your beautiful life to be messed up. माझी इच्छा नाही बेटा तुमची जीवन इतकी चांगली आणि सुंदर आहे त्याची बर्बादी नको राजा Especially the women. आणि खास करून The girls. मुली 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 बायका मुली I want your life to be made beautiful. मला ना मुलींची जीवन छान झालेली बघायची आहेत. It's better not to get married than get married and suffer so much. मी म्हणतो लग्न करून त्रास एवढा सहन करायच्या ऐवजी लग्न न केलेलं चालेल Yes. काही फरक पडत नाही पण ते लग्नानंतर डोक्याला त्रास Because होतो. divorce is not easy. कारण घटस्फोट सोपा नाहीये One day I will speak on divorce. एकदा मी घटस्फोट To the whole church. अख्ख्या चर्च संपूर्ण Divorce चर्च is not easy. घटस्फोट सोपा The नाहीये pain, the emotional hurts that you go through, ज्या वेदनेतनं जायला लागतं भाऊकपणे ज्या जखमा हृदयाला होतात ते सगळं सोपं नाहीये टू it's कम not आउट easy. ते सोपं नाहीये Then fights over child's custody. आणि मग समजा It's संतान झालं a असेल different ball game मग altogether. त्या मुलाची कस्टडी घ्यायला परत आणि वेगळाच प्रकार असतो ते सोपं नाहीये With whom the child stays. की आता तो मुलगा किंवा ती मुलगी कोणाबरोबर राहणार It's a mess. ती सगळा गोंधळ येतो We don't want that. आपल्याला ते नकोय बेटा ते नकोय आपल्याला. There are even people ready to take advantage of you. तुमचा गैरफायदा उचलायला पण लोक तयार आहेत बरं का Yes. सांभाळून राहा Be डोंट अलाव careful. एनीबडी टू डू दॅट कोणाला Don't परवानगी देऊ allow नका. anybody to take advantage of you. कुणालाही परवानगी देऊ नका स्वतःचा गैरफायदा उचलायची बी अवे स्टे अवे They may call themselves believers. ते स्वतःला बिलीवर म्हणतील लाख बिलीवर म्हणतील Young boys, they will call themselves ती believers. तरुण मुलं कदाचित स्वतःला बिलीवर म्हणतील Girls, please don't fall prey. मी मुलींना भीक मागून विनंती करतो तुम्ही अशांच्या नादी लागू नका Because you are my daughters. कारण तुम्ही मुली माझ्या मुली आहात And I want मी you तुमचा बाप आहे to stand strong. आणि माझी इच्छा आहे मुलींनी स्ट्रॉंग उभं राहायचं Your life should be made. पायावर उभं राहायचं आयुष्य बनवायचं बेटा असं So that- तसं नाही पाहिजे You know what happens is, काय होतं माहित आहे at least 40-50% respect you will get in that house from your husband if you stand on your own feet. कमीत कमी मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतील ना तर 40-50% आदर त्या मुलाकडनं आणि त्याच्या घरच्यांकडनं आपल्याला ऑलरेडी मिळतो By default, you will get it. बाय डिफॉल्ट तो आदर मिळतो कारण मुली पायावर उभ्या आहेत मग सासरचे आणि नवरा Yes. मान देतातच Girls, मुलीनो listen to this. माझं ऐका तुम्ही हे Our times, my times were different. आमचा काळ वेगळा होता राजा आमचा काळ वेगळा होता वी गॉट मॅरिड इन 80s And the women that time, they were humble like that. Whatever the husband said, they आणि listened. त्या काळातल्या बायका वेगळ्या होत्या एकदम अशा नम्र नवरा म्हणेल तेच Because कारण- they had no standing. काही उभं राहणं नाही स्टँडिंग नाही कमवणं नाही काही नाही मुलींचं कुठं काय होतं तेव्हा And even to give
money, the husband used to be treating her like a slave and आणि he मग was a नवरा king. त्या बायकोला काय खर्चाला का कशाला पैसे देताना पण असं स्वतःला राजासारखं मानणार. You want 10 rupees? Okay, 10 rupees. हे Bhaji असं घेऊन ये आज. गुलामाला 10 रुपये दिल्यासारखे भाजीपाल्याला. Yes. And this poor lady, out of that 10 rupees, she used to buy something of 8 rupees, 2 rupees. She used to keep it in some container, grain container, 2 rupees every day she used to save. आणि ही बिचारी बाई ते 10 रुपये घेणार, 10 रुपयातनं 8 रुपयाचा भाजीपाला घेऊन 2 रुपये पिठ्याच्या डब्यात, तांदळाच्या डब्यात ठेवणार, रोज 2-2 रुपये साठवून स्वतःसाठी काहीतरी घेता येईल असं करणार. असा काळ होता तेव्हाचा. But today, पण आज काळ is बदलला. different. आज वेगळं आहे. the IT industry has been opened even for the women. IT इंडस्ट्री मुलींसाठी पण उघडी झाली आहे. Companies have opened their doors for women. कंपन्यांमध्ये मुलींना पण आता जागा मिळते. Women can educate themselves. तर मुलींनी स्वतःला शिक्षित करा. In India, we see this. भारतात आपण बघतो अलीकडे All the मुली- women are given that kind of privilege, मुलींना बायकांना त्या पद्धतीचं प्राधान्य दिले standing on their own feet, स्वतःच्या पायावर उभे आहेत, earning their own money, स्वतःचा पगार कमवत आहेत. having a say in the family. आणि मग काय होतं परिवारामध्ये सगळ्यात आपल्याला पण काहीतरी बोलता येतं. मग आपला पण से Sometimes they oversay. कधी कधी मग त्या बायका जरा जास्तीच बोलतात. तो विषय आणि वेगळा, कारण मी कमवते मी बोलणार, पण एवढंही बोलायची गरज नाही. शेवटी घरचा प्रमुख नवरा आहे. Praise God. आमेन. Amen. Amen. So shall I pray now मग आता प्रार्थना for करू all of you? सगळ्यांसाठी. Tomorrow get your friends also if you want उद्या तुम्हाला आणि कोणाला मित्रमैत्रिणींना आणायचं from असेल our तर church people. आणा आणा त्यांना पण आणा. Let them learn more त्यांनाही and more. शिकता येऊ दे ना, जास्तीत जास्त शिकता येऊ दे. आणि हे YouTube वर पण आहे, ऑनलाईन पण कुणाला पाहायचं असेल तर यू कॅन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all these young boys, तुझे आभार young मानतो या girls, सगळ्या जवान लहान तरुण मुला मुलींसाठी. all these singles. खराबाशंतो हे सगळे जे एकटे मुलं मुली आहेत ना Father, दे बापा. खराबाशंतो I'm burdened about this youth. मला ओझ येतं या तरुण मुला मुलींचं प्रभू. None of their feet should get swayed. त्यांचे Lord. कोणाचे पाय घसरू नको देऊ दे बाप्पा. Father, दे बाप्पा let your wisdom grip them in तुझं Jesus' name. ज्ञान जखरू दे त्यांना येशूंच्या नावात. Let none of them live in fear. कुणालाही भीती नको वाटू देऊ. Every one of their lives should be made in Jesus' प्रत्येकाचं name. जीवन बनू दे घडू दे येशूंच्या नावात. They should all study well, सगळ्यांनी चांगला अभ्यास करावा, complete their education सगळ्यांनी शिक्षण पूर्ण करावं and their graduation आणि डिग्र्या and घ्याव्या. whatever degrees and whatever. आणि जे काही त्यांना करायचं आहे ती Let degree their घ्या. lives be made in Jesus' जीवन name. बनाव घडव त्यांचं सगळ्यांचं. बा खराबा शंतो रोखू. Let them Baba, not fall Baba, into Baba. any kind of vices in Jesus' name. कुठल्या वाईट व्यसनात आणि घाणेरड्या सवयीत त्यांना पडू नको They देऊ. should not fall into any kind of wrong कुठल्याही relationships. चुकीच्या नात्यात त्यांना पडू नको देऊ येशूंच्या नावात. Let them not fall in love with some unbeliever person. अविश्वासू मुला मुलीच्या प्रेमात त्यांना पडू नको देऊ येशूंच्या नावात. Let them not be so emotionally bound and chained. त्यांना असं भावुक बंधनात नको पडू देऊ. But Father, तर दे बापा let your anointing stay on them. तुझा अभिषेक त्यांच्यावर राहू दे. That whatever decision they have to take, they will take की the right जो काही decision in निर्णय life. त्यांना घ्यावा लागेल तो त्यांनी बरोबर तो निर्णय घ्यावा. Anybody cheating them, खराबा कोणी त्यांना जर फसवलं, anybody deceiving कोणी them, त्यांना फसवायला I आलं, place all of them into your hands. तर मी या सगळ्या मुला मुलींना तुझ्या हातात सोपवत आहे. You discipline all those who will cheat them and deceive आणि them. जे कोणी त्यांना फसवायला येतील त्यांनाही तुझ्या हातात देतो. त्या फसवणाऱ्यांना तू शिस्त लाव In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you for these धन्यवाद. wonderful children. या सगळ्या सुंदर मुला मुलींसाठी तुला धन्यवाद. Their parents Rabba, have Karaba, trusted Shuto. us that we may train them. या सगळ्या मुला मुलींच्या आई बापांनी आमच्यावर विश्वास टाकलाय की या चर्चचे पास्टर त्यांना चांगलं काहीतरी शिकवतील. They believe that we can do it, Lord. त्यांचा विश्वास आहे की आम्हाला या मुलांना काही चांगलं प्रशिक्षण देता येईल. So none of them should be swayed. तर त्यांच्यातलं कोणी भकू नको देऊ दे बाप्पा. Bless them, आशीर्वादित कर, elevate them, उन्नती दे, make their lives. जीवन घडव. They are all precious souls. सगळे मौल्यवान जीव आहेत And we love each one of them, आणि Master. सगळ्यांवर आमचं प्रेम आहे. Thank you, Master. धन्यवाद येशू. I believe माझा विश्वास their आहे lives will be made. त्यांचं जीवन घडणार, Their future will be made. त्यांचं भविष्य बनणार, Their destiny will be made. आयुष्याच्या दिशा बनणार. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and Amen. 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 Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.